GS1 हिस्ट्री जे आहे, ओके, तर त्याच्या संबंधीचं ओरिएंटेशन आज आहे बघा. आपला ॲप्रोच ॲक्च्युअल कसा असला पाहिजे मेन्स हिस्ट्रीसाठी. आता प्रिलिम्स हिस्ट्री आणि मेन्स हिस्ट्री याच्यामध्ये थोडा फरक आहे. तो फरक जो आहे तो तुम्हाला या प्रश्नांवरून लक्षात येईल बघा. ओके, ऑनलाईनमध्ये जी लोक आहे, चला आवाज क्लिअर असेल तर मला जसं चॅट बॉक्समध्ये टाका. आता सिम्पली जे आहे ना, हिच्यामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत त्यातले काही प्रश्न असे आहेत की जे कॉमन सेन्सचा डायरेक्टली संबंध आहे, किंवा ओव्हरऑल तुमचे जे बुक्स आहेत त्या बुक्समध्ये जसंच तसं तिथं तुम्हाला मिळणार नाही ते. ओके, हिस्ट्रीचं एक प्रॉपर ओरिएंटेशन तुम्ही हिस्ट्री लक्षात घेतली तर तुम्ही त्याला डील करू शकता. अदरवाईज असं बुक नाही आहे कुठलंही, म्हणजे जसं नवनीत असतं ना आपलं, की तिथं प्रश्न आहे तो मी केला आणि मग ते डील झालं. ओके, सो त्या पद्धतीने तुम्हाला हिस्ट्रीकडे बघावं लागतं. GS1मध्ये जे आहे हिस्ट्रीमध्ये काय काय विचारलं जातं, मॉडर्न हिस्ट्री इज दॅट, वर्ल्ड हिस्ट्री तिथं आहे, इंडियन हेरिटेज जे आहे बघा, आता याच्यात तुम्हाला दिलेलं आहे वरती जे आहे. ओके, ही जी PYQ ॲनालिसिसची नोट आहे, इंडियन हेरिटेज अँड कल्चर. आता आर्ट अँड कल्चरवर जे आहे तर तिथं प्रश्न विचारला जातो. बट बेसिकली एक गोष्ट लक्षात घ्या, आर्ट अँड कल्चरचे दे आर नंबर ऑफ बुक्स, पण तो प्रश्न कसा आहे तो जर तुम्ही नीट समजून घेतलं तर मग त्याच्यामागे तुम्ही जास्त धावणार नाही. आपल्याला वेटेजनुसार काम करायचं आहे, कारण काय होतं हिस्ट्रीचं सिलेबस प्रचंड आहे आणि त्याला वेटेज कुठल्या विषयाला किती हे समजून घेणं गरजेचं आहे. दुसरं जे याच्यामध्ये येतं ते म्हणजे मॉडर्न इंडियन हिस्ट्री, जी प्रिलिम्सला पण आहे आणि ॲज वेल ॲज मेन्सला पण आहे. ओके, आता आर्ट अँड कल्चरचे पण प्रश्न येतात तिकडं जे आहे प्रिलिम्समध्ये, तर ती ह्यावेळेस UPSC तरी मिसिंग होते. राज्यसेवेत तेवढे ॲज सच MCQ प्रिलिम्समध्ये आर्ट अँड कल्चर विचारलं जाण्याचे चान्सेस फार रेअरेस्ट ऑफ द रेअर असतात. मेन्समध्ये आला एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. आणि राहिला प्रश्न वर्ल्ड हिस्ट्रीचा जो आहे. आता बघा याच्यामध्ये किती टॉपिक झाले, टोटल 3 टॉपिक आहेत. एक आहे आर्ट अँड कल्चर, दुसरं आहे मॉडर्न हिस्ट्री आणि तिसरं आहे वर्ल्ड हिस्ट्री. मग आता जे काही डिस्ट्रीब्युशन असणार आहे, टोटल प्रश्न आहेत 20 GS1मध्ये. या 20 प्रश्नांमध्ये तुम्ही जर गणित बघितलं बघा 20 टोटल क्वेश्चन्स. आता याचं सिलेबस बघितलं तर काही प्रश्न जॉग्रफी घेऊन जाणार आहे याच्यामधलं. याचं वेटेज खूप मॅटर करतं बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर इकडं बघितलं आता, ओके, सिम्पली वेटेजचा जर विचार केला तर GS1चे जे टॉपिक्स आहेत तर त्यामध्ये हिस्ट्रीबरोबरच जिओग्राफी आहे, इंडियन सोसायटी आहे. इंडियन सोसायटीचं उद्या तुमचं ॲप्रोच सेशन असेल. सो इथं काय काय आहे, इंडियन सोसायटी. इंडियन सोसायटी सर्वाधिक वेटेजमधल्या काळामध्ये घेतलं होतं UPSCमध्ये यांनी. ओके, मॅक्झिमम पूर्ण पेपरमध्ये नियर अबाउट मोर दॅन 40 to 45% पर्यंत हे गेलं होतं बघा. परत त्याचं वेटेज थोडं कमी झालं समजा, ते प्लस मायनस होत असतं. ओके, एवढं आहे. आता हा विषय उद्या रणजित सर घेतील समजा, किंवा तो ॲप्रोच आणि त्या सगळ्या गोष्टी PYQs ऑब्झर्वेशन तिथं मॅटर करतात है ना, खूप बुकिश असून. हिस्ट्री, आता हिस्ट्रीमध्ये इथं काय आहेत, देर आर 3 सब टॉपिक्स. फॉर एक्झाम्पल मॉडर्न हिस्ट्री, वर्ल्ड हिस्ट्री आणि थर्ड वन इज आर्ट अँड कल्चर. ओके, आणि तिसरं जे आहे ते म्हणजे काय, जिओग्राफी इज. ओके, त्याच्यामध्येच ॲग्रीचा पार्ट असेल. एखाद्या वेळेस एखादा एन्व्हायरमेंटचा प्रश्न पण इकडं येऊ शकतो समजा. म्हणून GS1 आणि GS3 हे ओव्हरलॅप होणारे सब्जेक्ट आहेत काही टॉपिक बाबतीत. आणि जुने जर तुम्ही UPSCचे ॲनालिसिस आपल्या चॅनलवर बघितलं आहे तिचे मेनचे पेपर, तर ते दाखवून पण दिलेलं आहे की हा प्रश्न इथून कॉमन आला. असं वाटतं की अरे हे GS3 होतं, आता पहिलाच दिवस सुरू झाला ना, हे काय सुरू केलं यांनी. सो असं होऊ शकतं. पण आता एवढे टॉपिक आहेत बघा, म्हणजे 3 मेजर आहेत, इंडियन सोसायटी, हिस्ट्री, जिओग्राफी. टोटल प्रश्न किती तिथं 20. म्हणजे या तिघांमध्ये जर डिवाईड करायचे झाले तर किती किती प्रश्न येतील, 6-7 प्रश्न प्रत्येक याच्यावर येऊ शकतात. 6 to 7, काही याच्यावर 7 आले, 14 दुसऱ्याला 6 उरले. जसं फॉर एक्झाम्पल 2023 मेन्स 2023ची मुख्य परीक्षा, याच्यामध्ये हिस्ट्रीवर किती प्रश्न आहेत, 6. 3 10 मार्कांसाठी, 3 15 मार्कांसाठी. सो 45 + 30 75 मार्क्स कशाला आहे, हिस्ट्रीला. मग आता बऱ्याचदा हा पण प्रश्न असतो की मग मला ऑप्शनल घ्यायचा आहे, मग आता हिस्ट्रीचा GSला पण फायदा होईल, मग ह्या 75 मार्कांसाठी ते 500 मार्क आपण घेऊन फिरणार का, हा एक बेसिक कन्सर्न आहे. ओके, म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे, त्याच्यानुसारच गोष्टी डील केल्या पाहिजेत बघा. कारण ते 500 महत्त्वाचे आहेत, न की हे 75. सेम जॉग्रफीच्या बाबतीमध्ये आहे, त्याचं वेटेज पण तेवढंच असणार, तुम्हाला रोहित सरांनी दाखवलं आहे बघा त्या दिवशी. सो ती एक बाब लक्षात ठेवा. फर्स्ट ऑफ ऑल विल गो फॉर अ सिलेबस. सिलेबस एकदा लक्षात घेऊयात.
द फ्रीडम स्ट्रगल जे आहे बघा, सगळ्यात पहिलं जे आहे स्वातंत्र्य लढा, मॉडर्न हिस्ट्री जे आहे, सॉरी याच्या आधीचा जो आहे ना आर्ट अँड कल्चरचा टॉपिक आहे बघा, आधीची स्लाईड जी आहे आपली, ओके हां, इंडियन कल्चर जे आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की जर PYQs बघितले, याचं जर ॲनालिसिस आपण बघितलं PYQचं, तर एक गोष्ट इथं क्लिअर आहे की जे प्रश्न आहेत ते बऱ्याचदा जे आहे ना जनरल पण विचारलेले आहेत की भारताचा वारसा जो आहे, हेरिटेज जे आहे, रिच हेरिटेज ऑफ इंडिया, याचं कन्झर्वेशन किंवा संवर्धन आपण कसं करायला पाहिजे किंवा कसं केलं पाहिजे, असेही प्रश्न आहे. मग असा प्रश्न काय करतो, जनरल आहे हा प्रश्न, याच्यासाठी पुस्तकाची गरज नाही, याच्यासाठी एक सेन्स ऑफ ह्युमर असणं. आता तुम्ही नंबर ऑफ ठिकाणी जे आहे व्हिजिट केलं असेल बघा, ओके, भरपूर ठिकाणी तुम्ही व्हिजिट केला असेल, म्हणजे एखादा किल्ला असू शकतो, शनिवारवाडा पुण्यामध्ये जर व्हिजिट केला असेल, मग तिथं लोक काय करतात, भिंतींवर लेख लिहिणं किंवा जे आहे नको तिथं कचरा टाकणं, जे आहे तुम्ही खायच्या वस्तू घेऊन गेलात तिथं कचरा टाकला, मग ह्या ज्या गोष्टी तुम्ही जे ऑब्झर्व करताय ना, तर ते तिथं तुम्ही जर शब्दांमध्ये प्रॉपरली मांडू शकलात तर ते एकदम सोपं होऊन जातं तुमचं काम. ओके, सो बाकीच्या टेक्निकल गोष्टी असतात की तिथं प्रॉपर तुम्ही त्याची केअर घेतली पाहिजे, दर 6 महिन्याला 3 महिन्याला बघितलं पाहिजे काय प्रॉब्लेम्स आहेत काय नाही. बऱ्याच ठिकाणी जे आहेत झाडं उगवतात, मग त्यांच्यासाठी काय करणार, किंवा फंडिंग हा एक इश्यू असतो, पैसेच नाही आहेत, कसं संवर्धन करणार, तुम्हाला कळतं आहे की रस्ता खराब होतो इथला, पण फंडिंग लागणार आहे तर तुम्ही करू शकता. असं सगळं जे आहे, जास्तीत जास्त लोक जेव्हा तिथं येतील तेव्हा लोक पण प्रश्नचिन्ह उभं करतात की अरे आम्ही इथं आलो होतो पण इथं या सुविधा नाही आहेत. म्हणजे तुम्हाला टुरिस्ट पण तेवढा पाहिजे की तो तिथं आला पाहिजे. म्हणजे बघा कधी पण अशा ठिकाणं जे आहेत हिस्टोरिकल प्लेसेस किंवा आर्ट अँड कल्चरशी संबंधित जे काही की जिथं फार लोक जात नाहीत, तिथली अवस्था फारच बिकट असते बघा, कारण जास्तीत जास्त लोक गेले तर ते तिथं प्रश्नचिन्ह उभं करू शकतात, असा तो मुद्दा असतो. म्हणजे वेगवेगळे ॲस्पेक्ट याच्यामध्ये तुम्हाला मिळतात. आता ह्या नोटमध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या याच्यानुसार करून दिलेल्या आहेत. समजा फॉर एक्झाम्पल लिटरेचरचे प्रश्न, डान्सचे प्रश्न, ओके, वेगवेगळ्या याच्यातून केलेले आहेत. सो हा एक बेसिक कन्सर्न आहे याच्यामधला. आता भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपं, मग याच्यामध्ये आर्ट फ्रॉम लिटरेचर, आर्किटेक्चर, साहित्य पण याच्यामध्ये महत्त्वाचं आहे बघा, जे लिटरेचर आलेलं आहे. सो आता लिटरेचर कुठलं, आता बघा मॉन्सून सुरू झालेला आहे, नंबर ऑफ न्यूजपेपर्समध्ये सॅटर्डे संडेला जे आर्टिकल्स येतील बघा, आता मेघदूत, कालिदास असे आर्टिकल दरवर्षी येतात. हे याच्या आधी वाचले असतील, आता तुम्हाला लक्षात येईल अरे हे आपल्या सिलेबसमधलं कामाचं आहे काहीतरी. सो ते साहित्य असू शकतं, किंवा फॉर एक्झाम्पल संगम लिटरेचर, डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो. बरं यांना काय अपेक्षित असतं इथं की त्या काळातलं सोशल, कल्चरल, पॉलिटिकल लाईफ कसं होतं ते त्या लिटरेचरमधून कळतं आपल्याला की लोकं कशी होती. जसा एक प्रश्न लास्ट इयरला वेदिकचा आहे, आपण त्याच्या ओव्हरव्ह्यूज पण बघू की आन्सर कसं लिहिलं पाहिजे, तो पण मुद्दा आपण आज बघणार आहे बघा. ओके, सो बेसिकली तुम्हाला जे आहे याच्यामध्ये त्या गोष्टी डील करून दिलेल्या आहेत की काय काय असू शकतं. म्हणजे तुम्ही लिटरली जे आहे ना की हे नुसतं बघितलं जरी की एक एक मुद्दा मला माहीत पाहिजे. कांगडा स्कूल पेंटिंग काय आहे, मग कांगडा स्कूल कुठे, कांगडा कुठे, हिमाचल प्रदेशमध्ये, मग हिमाचल प्रदेशमधलं तिथे येणार बघा. कांगडा स्कूल पेंटिंग 8 नंबरचा प्रश्न आहे, पेज नंबर 18. ओके, अशा गोष्टी ज्या आहेत. किंवा ओव्हरऑल याच्यामध्ये लिटरेचर पण आहे. लिटरेचरवर काय काय विचारलेलं आहे बघा, मी जे तुम्हाला सांगितलं संगम लिटरेचर एकदम फिक्स आहे, 2000 विचारलेलं. बघितलं होतं का आपण संगम लिटरेचर, आठवतं का तुम्हाला, हिस्ट्रीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं. ओके, ज्यांनी आधी लेक्चर्स केलेले आहेत त्यांना हे माहीत आहे. किंवा आता हे बघा हे खूप जुने आहेत. संगम लिटरेचर बघा 7 परत रिपीट आहे, 2000 आहे, 2007 आहे. संगम लिटरेचर 2013 आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यात जास्त महत्त्वाचा कुठला पॉईंट आहे, 21 नंबरचं पेज बघा, लिटरेचरचे प्रश्न आहेत तिच्यात 20 नंबर 1 पेज, आणि तिच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं की संगम लिटरेचरवर किती वेळा प्रश्न यांनी विचारलेला आहे बघा. ओके, त्याच्यानंतर जे आहे की एक मुद्दा आता याच्यामध्ये बघा मी क्लिअर करून देतो. आपल्याला सिलेबसमध्ये जे आहे UPSC आणि MPSC एक सिलेबसमध्ये एक वेगळा मुद्दा होता. तुम्हाला जर पहिलं लेक्चर प्रॉपरली आठवत असेल, सिलेबसमध्ये आहे ना एक गोष्ट जी आहे MPSCने ॲड केली असं मी म्हटलं होतं, आणि ती तुम्हाला काय करून दिली होती, डार्क करून दिली होती. पण हे एक्सप्लेन करताना मी एक गोष्ट क्लिअर केली होती की UPSC याच्यावर प्रश्न विचारते जरी हा मुद्दा तिथं नसला तरी. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की सिलेबस हा अलोन ठरवत नाही की प्रश्न काय येणार आहे, सिलेबस प्लस PYQ तुम्हाला लक्षात आणून देतील की तुमच्या सिलेबसचा एक्सटेंड किती आहे. सो ही एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची, सिलेबस प्लस PYQ हे ठरवतं. आता बघा इथं हा जो मुद्दा आहे की भक्ती मुवमेंट अँड इट्स फिलॉसॉफी विथ स्पेशल रेफरन्स टू संत मुवमेंट इन महाराष्ट्र.
आता MPSCला काय अपेक्षित आहे की संत मुवमेंट इन महाराष्ट्र, तर भक्ती मुवमेंट ही ऑलरेडी UPSCमध्ये पण आपण शिकतो. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ जे आहे हे आपण तिकडेही शिकतो. आणि याच्यामध्ये बघा 8 नंबरचा प्रश्न बघा लिटरेचरमधला, इव्हॅल्युएट द नेचर ऑफ भक्ती लिटरेचर अँड कॉन्ट्रीब्युशन टू इंडियन कल्चर विचारला UPSCने. सो जरी हा UPSCच्या याच्यात सेपरेट पॉईंट नसला भक्ती मुवमेंटचा, तरीसुद्धा जे आहे हे प्रश्न ऑलरेडी आलेले आहेत. म्हणजे हा सिलेबस जो आहे तो इन्क्लुझिव्ह डायरेक्टली तुम्हाला दोघीकडं तसाच तसा आहे. ओके, हे इन्स्प्रूव्ड आहे. इथं 2021 मधला प्रश्न आहे, रिसेंट आहे बघा, असं पण नाही की 2000 मध्ये विचारला आहे किंवा 1990 मध्ये, 21 मधला प्रश्न आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला किमान एवढ्या गोष्टी तरी बघायच्यात. संगम लिटरेचर 3 वेळा याच्यामध्ये येतं आहे, याचा अर्थ त्याचा आता तुम्हाला एवढे आधीपासूनचे मी का प्रोव्हाइड केले 79 पासूनचे, तर तिच्यात एक गोष्ट क्लिअर आहे की तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक्स कळतात की वारंवार फोकस कशावर जातो. किती पेपर सेटर बदलले असतील बरं एवढ्या काळामध्ये, 2000 हा ना ते 2021 21 वर्ष हा ना. मधल्या काळामध्ये लिटरेचरचा प्रश्न नाही आहे, पण ओव्हर द टाईम जे आहे 79 to 23 जेवढे काही पेपर सेट झाले तिच्यात लिटरेचरचा प्रश्न विचारणार 3 वेळा जर तुम्हाला संगम लिटरेचर विचारत असतील तर तुम्हाला एवढं लक्षात येतं की हा आपल्या पुस्तकातला खूप खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, असं सिम्पल आहे हे. मग आता आपण जर त्याच्याशी रिलेटेड एक चांगली नोट तयार करून घेतली तर आपल्याला प्रॉब्लेम येईल का? नाही येणार. मग हाच ॲप्रोच आपल्याला ठेवायचा आहे इन केस ऑफ हिस्ट्री. आणि हिस्ट्रीमध्ये सगळ्यात भारी गोष्ट असते त्यात बदलत काहीच नाही, म्हणूनच ती हिस्ट्री असते. भूतकाळ, तुम्हाला किती वाटलं की माझ्या भूतकाळातली ही गोष्ट बदलली पाहिजे, बदलू शकता का तुम्ही? नाही. ओके, बदलच होत नाही तिच्यात. मग हेच तर भारी आहे ना. ज्या चुका भूतकाळात झाल्या आहे त्या भविष्यात होणार नाही याची काळजी घ्या आता. ओके, म्हणूनच हिस्ट्रीचा अभ्यास केला जातो, हे पण एक लक्षात ठेवायचं. जे भूतकाळात चुकलं आहे ते वर्तमानात चुकू नये किंवा भविष्यात चुकू नये, म्हणून आपण इतिहास बघतो. ओके, सो सिम्पली जे आहे आता याच्यामध्ये आपण पहिल्या मुद्द्याकडे जाऊ, कारण हा प्रश्न इथं दिसला होता लगेच समोरासमोर होता आपल्या याच्यामध्ये, आपण आलो. ओके ओके देन मॉडर्न इंडियन हिस्ट्री फ्रॉम अबाउट द मिडल ऑफ 18th century अंटिल द प्रेझेंट, सिग्निफिकंट इव्हेंट्स, पर्सनॅलिटी, इश्यूज. बघा, आधुनिक भारताच्या इतिहासातील 18व्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यंतचा महत्त्वाचा, याचा अर्थ काय होतो? म्हणजे 1947 नंतर इन्क्लूड आहे का याच्यामध्ये? आजपर्यंतचा असा शब्द आहे त्याच्यामध्ये. पोस्ट इंडिपेंडन्स पण याच्यामध्ये येतं. पण काय असतं ना की आता जर तुम्ही इमॅजिन करा की तुम्हाला मॉडर्न हिस्ट्री, वर्ल्ड हिस्ट्री, पोस्ट इंडिपेंडन्स, आर्ट अँड कल्चर एवढं सगळं शिकत बसायचं आहे. एवढ्यात तर आपलं GS4 GS2 2 वेळा रिवाईज होईल, 250 मार्क. म्हणून इथं PYQ ॲनालिसिस थ्रू अभ्यास करणं अपेक्षित असतं की प्रश्न काय विचारलेले आहेत त्याच्यानुसारच याला डील करायचं. हे कधीही डोक्यात ठेवा. प्रॉब्लेम असा आहे की नंबर ऑफ बुक्स इथं आहेत, हिस्ट्रीवर एकाहून एक जास्त तुम्हाला पुस्तकं मिळतं, एवढं सगळं मटेरियल आहे. 4 महिने जर फक्त इतिहासाचा अभ्यास केला तर डील होईल काय? नाही. म्हणून तुम्हाला स्मार्ट स्टडी जो असतो तो हाच असतो की कशाला महत्त्व द्यायचं, कशाला कमी महत्त्व द्यायचं, कुठून मार्क्स जास्त येऊ शकतात त्याच्यानुसार गोष्टी डील करायच्या. दॅट्स द बेसिक थिंग. हा याच्यातला फार महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. ओके, सो इथे यांनी क्लिअर करून दिलं आजपर्यंतच्या गोष्टी आम्ही बघणार आहोत. देन नेक्स्ट वन, फ्रीडम स्ट्रगल. आता तिच्यामध्ये पण जे आहे फ्रीडम स्ट्रगल, व्हेरियस स्टेजेस अँड इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम द डिफरंट पार्ट्स ऑफ द कंट्री. आता बघा यांनी स्पष्टपणे तिथं लिहिलेलं आहे, तर तुम्हाला सिलेबसनुसार ते बघणं अपेक्षित आहे की भारताच्या वेगवेगळ्या भागातून काय कॉन्ट्रीब्युशन मिळालेलं आहे. मग फॉर एक्झाम्पल नॉर्थ इंडियामधून काय आहे, नॉर्थ ईस्टमधून काय आहे, राणी गैदलिनूची स्टोरी आपण बघितली होती बघा. सो नॉर्थमधून काय आहे, ट्रायबल रिवोल्ट झालेले आहेत भरपूर, ते कुठल्या कुठल्या याच्यातून आहे. दक्षिण भारतातून काय झालेलं आहे, दक्षिण भारतातून थोडंसं तुम्हाला ॲज कम्पेअर टू नॉर्थच्या बाबतीत थोडं जरा रिलॅक्सेशन तिथं आहे. किंवा 1857 जे आहे की जेवढा दंगा नॉर्थमध्ये आहे तेवढा दक्षिणेकडे आहे का? नाही आहे. सो हे समजून घे ना, कारण यांनी स्पष्टपणे काय म्हटलं आहे, डिफरंट पार्ट्स ऑफ अ कंट्री कॉन्ट्रीब्युशन जे आहे आणि व्हेरियस स्टेजेस इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन. आता स्टेजेस कुठल्या आहेत? मग याच्यामध्ये जे आहे की गांधीयन इरा आहे तिथं,
गांधीजींच्या आधी जे आहे जे काय काम झालेलं आहे, लोकमान्य टिळक आहेत है ना, मॉडरेट्स होते बघा है ना, गांधी निरतवन नंतर डायरेक्ट 1947 पर्यंतच आहे. ओके, मग तिच्यामध्ये पण नॉन कॉपरेशन मुवमेंट आहे, असहकार जे आहे, त्याच्यानंतर जे आहे सिव्हिल डिसओबिडियंट मुवमेंट आहे बघा, सविनय कायदेभंग, त्याच्यानंतर क्विट इंडिया मुवमेंट आहे. म्हणजे हे खूप महत्त्वाचे जे टप्पे आहेत हिच्यावर. आता हिच्यात हे प्रश्न विचारताना पण एक गोष्ट यांची असते की 1920s बद्दल आम्हाला सांगा, 1920चं दशक. उद्या विचारू शकता 1940s बद्दल आम्हाला सांगा बघा, 40चं दशक जे आहे तिच्यात काय घडलेलं आहे. मग तुम्हाला ती क्रोनॉलॉजी सांगता आली पाहिजे. किंवा इथं एक शब्द आहे टिपिकली, जर मागच्या याच्यावर आपण गेलो तर पर्सनॅलिटीज. आता पर्सनॅलिटीज म्हटल्यानंतर सिम्पली येतं की डायरेक्टली तुम्हाला विचारलं जाऊ शकतं हिस्ट्रीतली प्रॉमिनंट पर्सनॅलिटी, त्या पर्सनॅलिटीचा नेमका हिस्ट्रीमधला रोल काय आहे, फ्रीडम स्ट्रगलमधला रोल काय आहे. किंवा समजा तुम्ही असं इमॅजिन करा, जर गांधीजींची लिडरशिप नसती तर कोण असतं तिथं, असं अचानक पेपरमध्ये येतं समज, इंडियाज फ्रीडम स्ट्रगल विथआउट गांधीजी. इमॅजिन करा कोण वाटतं तुम्हाला की कोण राहिलं असतं तिथं. ओके, असे प्रश्न येतात. म्हणजे हे बुकिश आहे का? एकदम नाही. पण ज्या पद्धतीचे प्रश्न आहेत तसा विचार आपण केला पाहिजे, तर ते हळूहळू तुमचं प्रॉपरली वर्क होईल. पण ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे की पर्सनॅलिटी किंवा डायरेक्टली कॉन्ट्रीब्युशन ऑफ गांधीजी, कॉन्ट्रीब्युशन ऑफ पंडित जवाहरलाल नेहरू, और कॉन्ट्रीब्युशन ऑफ विमेन. इन जनरल यांनी जास्त प्रश्न विचारलेले आहेत. कॉन्ट्रीब्युशन ऑफ विमेन, मग महिलांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे याच्यामध्ये ते आम्हाला सांगत. ओके, मग तिच्यामध्ये काय पाहिजे, एक्झाम्पल्स पाहिजेत, महिलांची नावं आपल्याकडे पाहिजेत, त्याच्यानुसार आपण गेलो पाहिजे. ओके, सो असे रेफरन्सेस. मग आता रिव्होल्युशनरी मुवमेंटमध्ये महिला आहेत, किंवा क्विट इंडिया मुवमेंट, अंडरग्राऊंड जे आहे, रेडिओ चालवणारे जे आहेत उषा मेहता आहेत. तुम्हाला बऱ्याचशा महिला वेगवेगळ्या याच्यात जे आहे त्या स्कॅटर्ड आहे, मग ते एका ठिकाणी आल्या पाहिजे. म्हणजे तुमचं नोट्स मेकिंगच असं पाहिजे की हां, विमेन इन फ्रीडम स्ट्रगल, नावं त्यांनी काय केलेलं आहे ते. ओके, किंवा त्यावेळेस मांजर सेना वगैरे होती बघा, कॅट आर्मी, मग तिच्यामध्ये इंदिरा गांधी होत्या. सो ते लहान होते त्यावेळेस एकदम, मग त्यांनी तशा पद्धतीने काम, मग त्याचे काही रेफरन्सेस आहेत. सो ते तुम्ही केले पाहिजेत बघा. ओके, सो असं तुम्हाला विचारलं जातं, आयदर इन जनरल ऑर स्पेसिफिक, दोन्ही पद्धती. ओके, आता ट्राईब्सबद्दल बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं, जी मागची बॅच आहे बघा, किंवा ज्यांनी जानेवारीपासून अभ्यास सुरू केला आहे, प्रिलिम्स आधी केला आहे त्यांनी, सिम्पली तुम्हाला ट्रायबल्सवर प्रश्न विचारले जाईल हे मी किती वेळा सांगितलं होतं, एकदा आठवून बघा. किंवा सगळे लेक्चर ज्याला शोधायचं त्यांनी जर शोधलं, 500-550 लेक्चर्स, त्यातले मी जे काही घेतले असतील 200-250 लेक्चर्स, तिच्यामध्ये जे आहे कितीतरी वेळा हे सांगितलं गेलं होतं की ट्रायबल्सवर प्रश्न येईल. UPSC प्रिलिमचा पेपर हातात घ्या, तिच्यावर ट्रायबल्सवर प्रश्न आला आहे का बघून घ्या. बरं, का आला ट्रायबल्सवर प्रश्न? कारण गव्हर्नमेंट पॉलिसीज फोकस्ड होत्या. ओके, आणि गव्हर्नमेंट पॉलिसीज ज्या पद्धतीने ट्रायबल्सला फोकस करतायत, मग त्या केसमध्ये आपण ते बघितलं पाहिजे. आता इथं पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, जो 23मध्ये ऑलरेडी विचारला आहे, कारण ते चालूच आहे 2-3 वर्षापासून. ट्रायबल्सचं कॉन्ट्रीब्युशन, ब्रिटिशर्सनी ट्रायबल्सला कसं जे आहे प्रभावित केलं, त्यांनी कसा रिस्पॉन्स दिला, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या केल्या पाहिजे. मग त्याला तुम्ही CBB पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर गेलात तर आपल्यासाठी हे काय होतं, सोपं होऊन जातं. आता वर्ल्ड वॉर 2चा रेफरन्स आला होता 2-3 दिवसापूर्वी सकाळच्या लेक्चरमध्ये, कोणाला आठवतं का बरं? वर्ल्ड वॉर फर्स्ट और वर्ल्ड वॉर 2चा एक रेफरन्स आला होता. कशात आला होता बरं? हां, गुड. इटलीमध्ये जे आहे आपण एक स्मारक जे आहे ते रिनोव्हेट करणार आहे, त्याला अजून डेव्हलप करणार आहे, आणि ते महाराष्ट्राशी संबंधित आहे. काय आहे बरं त्यांचं नाव? ओके, मग आता हे वर्ल्ड वॉर 1चा रेफरन्स आहे. आपले पंतप्रधान तिकडे गेले होते, त्यांनी तिकडे व्हिजिट केलं. तिथं जे आहे की वर्ल्ड वॉर 1मध्ये ब्रिटिश आर्मीमध्ये महाराष्ट्रामधली एक खूप महत्त्वाची व्यक्ती आहे की जी तिथं होती. हां, गुड, यशवंतराव घाडगे जे आहे, मग त्यांचं तिथं स्मारक आहे आणि ते स्मारक डेव्हलप केलं जाणार आहे. मग आता मूळ मुद्दा डायरेक्टली कशाचा आला? वर्ल्ड वॉर फर्स्ट. मग तिच्यामध्ये तुम्ही ते बघितलं पाहिजे. यालाच म्हणतात करंट बेसिक. ओके, सो ह्या गोष्टी खूप मॅटर करतात आणि दरवर्षी आपण एक्सपेक्टेड प्रश्न काढतोच, तिच्यामुळे ह्या अशा गोष्टी तिथं येतीलच. मग एक्सपेक्टेड प्रश्नांमध्ये तुम्ही ते प्रिपेअर करणं फार गरजेचं आहे की हा प्रश्न उद्या विचारला जाऊ शकतो, मला वर्ल्ड वॉर 1 चांगलं प्रिपेअर करायचं आहे. सो तो मुद्दा येऊन जातो बघा. देन नेक्स्ट वन जे आहे पोस्ट इंडिपेंडन्स कन्सॉलिडेशन अँड रिऑर्गनायझेशन विथ इन द कंट्री. आता पोस्ट इंडिपेंडंट जे आहे
याच्याकरता एक NCERT आहे, पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स. 3-1 दिवसांपूर्वी सकाळच्या लेक्चरमध्ये याचा पण रेफरन्स होता. पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स हिच्यामध्ये बाबरी मशीद असेल, अयोध्या असेल, त्याच्या संबंधीचा जो डेटा होता आधीचा, त्याच्यामध्ये काही चेंजेस NCERTनी केलेले आहेत, त्याच्यावरून चर्चा सध्या सुरू आहेत. सो पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स हे NCERT तुमच्याकडे प्रत्येकाकडे असलंच पाहिजे. असलंच म्हटल्यानंतर जे आहे, आयदर आता रात्री जाऊन घ्यायचं का उद्या सकाळी जाऊन घ्यायचं का दुपारी घ्यायचं, पावसात जायचं का उन्हात जायचं, तो तुमचा प्रश्न आहे, की डाउनलोड करून घ्यायचं गुगलवरून. पण तुमच्या प्रत्येकाकडे हे पाहिजे. बरं, NCERT हे मराठीत मिळत नाहीत, हे हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये मिळतात. पण जे NCERT मी तुम्हाला सांगेल की जे तुमच्याकडे पाहिजेच ते पाहिजेच. ओके, कारण पोस्ट इंडिपेंडन्ससाठी एवढं कन्साईज आणि प्रॉपर मटेरियल तुम्हाला दुसरीकडे मिळत नाही, तेवढं तिच्यामध्ये आहे. तेवढं केलं भरपूर होऊन जातं त्या आपल्यासाठी. ओके, त्याची एक हँडरिटन माझी नोट आहे, ती पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल त्या NCERTची. पण एक आहे की तुमच्याकडे ते असलं पाहिजे ॲक्च्युअल मूळ स्वरूपात. त्याला असं काय नाही, तुम्ही ऑनलाईन वाचायची सवय असली तर ऑनलाईन पाठशाला नावाचा ॲप आहे, तिच्यावर NCERT मिळून जाईल तुम्हाला. सो पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, ओके, हे एक महत्त्वाचं आहे. पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स. ओके, आणि काय नाही, इंग्रजी अतिशय सोपी असते NCERTची. तुम्हाला खूपच प्रॉब्लेम असला तर मग त्या केसमध्ये हिंदी पण तुम्ही बघू शकता, पण मराठीमध्ये NCERT नसतात. ओके, मग आता मार्केटमध्ये एखादं बुक आहे समजा की ज्याच्यात मराठी NCERT अशा नावाने ते आहे, तर मी ते घेऊ का? तर बघा, ते तुम्ही तुमच्या रिव्हिजनसाठी, अंडरस्टँडिंगसाठी स्वतःच्या लेवलला डील करू शकता. मी अशा गोष्टी शक्यतोवर माझ्या लेवलला रिकमेंड नाही करणार. तुम्हाला प्रॉपर NCERTच तुम्ही बघणं अपेक्षित आहे, कारण त्याची ऑथेंटिसिटी आपण नाही हे करू शकतो. ओके, थोडासा त्रास होऊ शकतो, पण हे बेस्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे, हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड, जगाचा इतिहास. आता बघा, जगाचा इतिहास म्हटल्यानंतर जे आहे ना, तुम्ही जर दुकानात गेला, जैन अँड माथुर नावाचं पुस्तक मिळतं, हे असलं पुस्तक आहे. ओके, उशीचं कामच नाही तुम्हाला घेतल्यानंतरच्या. रेड्डीचं मिळतं बघा. मग नंतरच्या काळात काही छोटी पुस्तकं पण आली. सो ओल्ड NCERT जे आहे, जुने NCERT, ओके, आताचे जे NCERT आता मुलं वापरतात जे सिलेबसमध्ये आहेत ते थीम्स आहेत. ओल्ड NCERTत पण मिळतात. इकडं जर तुम्ही गेलात बघा, ते वेदांत झेरॉक्स वगैरे किंवा कुठेही गेलात ना, तर तिथं मिळून जाईल तुम्हाला, किंवा तुम्ही स्वतः डाउनलोड करू शकता. ते पण आपल्याला पूर्ण नाही, ॲज पर सिलेबसच डील करायचं. आता हिच्यामध्ये सिलेबसमध्ये काय काय आहे, 18th सेंचुरी, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. आता याची नोटही जी इथं मिळणार आहे ती सफिशियंट आहे, एवढंही क्लिअर करून देतो. इथं जी नोट मिळेल ती सफिशियंट आहे, पण तुम्हाला जर पुस्तक म्हणूनच रेफर काही करायचं असलं तर ओल्ड NCERT मधला आपल्या सिलेबसला लागेल तेवढाच आपल्याला क्रक्स पाहिजे, जो झेरॉक्सवाल्याला आपण सांगू शकतो, कारण ते ओल्ड NCERT ते पब्लिश नाही होत. सो ते तुम्हाला झेरॉक्सच करावं लागतं. सो तेवढा पार्टच आपल्याला घ्यायचा. बघायचं इथे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन कुठल्या पेजपासून सुरू होते चॅप्टर, आणि एंड जो आहे आपला तो काय आहे, तर ते कम्युनिझम, कॅपिटलिझम, सोशलिझम वगैरे तेवढेच पानं जे आहे तेवढंच आपल्याला बघायचं आहे. एक GHचं उत्तर लिहिण्यासाठी मोर दॅन सफिशियंट डेटा तोही आहे. ओके, आता हिच्यामध्ये काय काय बघा, 18th सेंचुरीमधल्या गोष्टी, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, औद्योगिकीकरण जे आहे, मग ते इंग्लंडपासून त्याची सुरुवात, आणि मग त्याच्यानंतर जे आहे भारतामध्ये जशी रेल्वे आली बघा, तर ती रेल्वे यायची तर लोकांचं असं म्हणणं होतं त्यावेळेस, म्हटलं जायचं की हा राक्षस आहे, हा खाऊन जाईल आपल्या, लोक पळायची. कारण आपल्याकडे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन किंवा ती साधी गोष्ट आहे बघा, हा लाईट लागतो, एक कॉमन आहे आपल्यासाठी. लाईटाचा जेव्हा शोध लागला ना, तेव्हा इमॅजिन करा की लोकांना कसं वाटलं असेल पहिल्यांदा, की असं लावलं ना लाईट. आम्ही लहानपणी शाळेत होतो ना, तर मला आता एक्झॅक्ट स्टँडर्ड आठवत नाही, पण आम्हाला एक धडा होता तिच्यात, एक वसतिगृह असतं, गावातली मुलं तिच्यात जातात आणि तिथं लाईट असतो लावलेला. मग रात्री झोपायचं आहे तर त्यांना हे माहीत नाही का बटन आहे आणि तिच्याने बंद करायचं, तर ते उड्या मारून मारून प्रयत्न करतात की त्याला आपण असं मारलं म्हणजे ते बंद होईल, किंवा त्या याच्याने तो मालवला जाईल बाबा दिवा, तर रात्रीचा दिवा नको हे व्हायला, तेल जाईल तिच्यातलं, म्हणून ते उड्या मारून 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 फोडतात त्याला दिवा. ओके, कारण माहीत नाही आहे. बघा, सगळ्यात बेसिक गोष्ट काय असतं ना, की आयदर तुम्हाला माहीत असणार आहे किंवा माहीत नाही, अशा दोनच गोष्टी असतात. ज्ञान अज्ञान जे काय आहे ते माहीत झालं एकदा की काही विशेष नाही. आता तुम्ही पुण्यात आलात, पुण्यातलं कल्चर, पुण्यातले रस्ते, पुण्यातल्या खाण्यापिण्याच्या सवयी 8-10 दिवस 1 महिन्यात तुम्ही अडॉप्ट करून घेता. नंतर कुणी तुमचा ज्युनियर आहे तर तुम्ही त्याला शिकवता, चल फॅशन स्ट्रीटला कसं जायचं मी सांगतो तुला, आहे ना. मी जेव्हा पुण्यात आलो तेव्हा आमचा पण मित्राचा एक मित्र होता, तो आम्हाला पहिल्या रविवारी घेऊन गेला होता की आपल्याला ह्या रविवारी फॅशन स्ट्रीटला जायचं.
मग आपल्याला पूल गेटला उतरायचं. मला असं वाटलं होतं की पूल गिल असेल मग तिथं गेट असेल, असं काही नव्हतं बघा. ओके, सो त्यांनी सांगितलं होतं. सो मूळ कसं आहे ना की ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या तुम्हाला अडॉप्ट करता येतात, ते माहीत झाल्या की ते वर्क होऊन जातं बघा. किंवा द लास्ट स्लीपवर एक मूवी पण आला होता मधल्या काळात, सोनाक्षी सिन्हा, बरेच वर्ष आले त्याला. तिच्यामध्ये पण जे जमीनदाराची मुलगी आहे ती, आणि मग त्यांच्याकडे लाईट लागतो, मग ती चालू बंद खेळत राहते, मग ते बरेच लाईट त्यांना बदलावे लागतात. सो सुरुवातीला जेव्हा अशी गोष्ट येते तर मजा वाटते माणसाला, असं ते सिंपल आहे. सो इंडस्ट्रियलायझेशनने काय झालं, आता हिच्यामध्ये पण काय होतं की इंग्लंडमधलं इंडस्ट्रियलायझेशन जिथून सुरुवात होते हे खूप यूज टू झालं आहे विचारायला. तुम्ही हिच्यात जरी बघितलं इंडस्ट्रियलायझेशनचे प्रश्न तर हिच्यामध्ये मॅक्झिमम तुम्हाला इंग्लंड विचारलेलं दिसेल. पण नंतरच्या काळामध्ये मग अदर दॅन इंग्लंड पण तुम्ही बघितलं पाहिजे. मग जपानमधलं इंडस्ट्रियलायझेशन कसं आहे, कारण ते तिथं आहे. म्हणजे काय होतं ना की तेच विचारून ही लोकं कधी कधी बाजूला पण सरकतात, आणि आपल्याला तेवढं माहीत पाहिजे की हां हे इकडे असा कन्सर्न आहे. वर्ल्ड वॉर, आता याच्यामध्ये पण वर्ल्ड वॉर फर्स्ट, वर्ल्ड वॉर सेकंड हे खूप महत्त्वाचे आहे आपल्यासाठी. आजही वर्ल्ड वॉर फर्स्ट, वर्ल्ड वॉर टूचे रेफरन्सेस आपल्याला रुटीन येत असतात. ओके, तिच्यामुळे जे आहे की वर्ल्ड वॉर फर्स्ट, वर्ल्ड वॉर टू ते का झालेत, त्याचे रिझन्स, त्याचा इम्पॅक्ट काय झाला, तिच्यामधून ज्या ट्रिटीज झाल्या तिच्यामुळे कुणाला फायदा आला, कुणाला तोटा झाला, आणि हे जे वर्ल्ड वॉर आहेत याच्यासाठीचे मॅप बिफोर आफ्टर हे पण करून ठेवायचे की जग पहिले कसं होतं, मग वर्ल्ड वॉर 1 झालं, मग काही पार्ट दुसऱ्याला मिळाले, काही भाग कुठल्या देशावर कुणी कब्जा केला, मग त्याच्यानंतरचं जग कसं आहे, रफली तुम्हाला ते डील करता आलं पाहिजे. आता आपल्या चैतन्याची काही उत्तरं आहेत ज्यांनी लिहिली होती, मॅपिंग वगैरे आपण जे राहिलं ते तुम्हाला जे आहे, आज ते बरीच लोक भेटायला होती, ते राहिलं, पण उद्याला त्याच्या झेरॉक्स पण मी तुम्हाला देतो. म्हणजे उत्तर जे काही आपण चर्चा केली होती तशी त्यांनी काही उत्तरं लिहिली होती. सो ती उत्तरं जी आहे ती झेरॉक्स फॉर्मॅटमध्ये तुम्हाला देतील, आणि जी लोक ऑनलाईन आहे तुम्हाला कॉन्टेंट सेक्शनमध्ये ती अवेलेबल होऊन जातील. म्हणजे मॅपिंग किती गरजेचं आहे, डायग्राम्स किती गरजेच्या आहेत, काही इंटेन्शनली आपण पाठ करणार. वर्ल्ड वॉर फर्स्ट बिफोर आफ्टर जग कसं होतं, वर्ल्ड वॉर 2 बिफोर आफ्टर जग कसं आहे, काय बदल झालेला आहे तिच्यामध्ये, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. जर फॉर एक्झाम्पल युक्रेन आणि रशियाचा जर उद्या प्रश्न आला IRGS2 तर तिच्यामध्ये तुम्हाला मॅप काढता आला पाहिजे. क्रिमियाचा प्रदेश ते टाकता आलं पाहिजे, क्रिमियाला डार्क करा की हे 2014 ऑलरेडी यांनी घेतलेलं आहे बघा, मग आताचा जो रिजन आहे. म्हणजे काय होतं ना की ह्या डायग्राम्सवर मॅपिंगमुळे तुमचं अंडरस्टँडिंग एकदम प्रॉपर आहे हे त्याला पण कळतं. म्हणजे तो तुमच्या लिखाणाकडे तेवढंसं जे आहे ते अंडरस्टूड आहे की हां जर कॅन्डिडेटनी इतकं प्रॉपरली फक्त तुमच्या डायग्राम ह्या ज्या आहे ना तर त्या सेल्फ एक्सप्लेनेटरी असल्या पाहिजे. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. डायग्राम कशी पाहिजे, सेल्फ एक्सप्लेनेटरी, म्हणजे ती डायग्राम बघितल्यावर समोरच्याला समाधान वाटलं पाहिजे आणि त्याला हे कळलं पाहिजे की जो काही कन्सेप्ट तुम्ही समजवण्याचा प्रयत्न करताय तो तुम्हाला समजलेला आहे. ओके, आणि जर डायग्राम गडबड असली तर काय होतं, मग तो निरखून वाचतो पुढचं, हे तर गेलं पुढचं पण. ओके, असं ते असतं बघा. मग हे त्याला अंडर एस्टिमेट करू नका, एवढं माझं सांगणं आहे. देन वर्ल्ड वॉर नंतर बघा याच्यामध्ये रिड्रॉवल ऑफ नॅशनल बाउंड्रीज हेच येते. रिड्रॉवल ऑफ नॅशनल बाउंड्रीज म्हणजे काय, जग कसं बदललं, नॅशनल बाउंड्रीज कशा, कोण कुणाकडे गेलं, कुणाला काय मिळालं ते. कोलोनायझेशन जे आहे, वसाहतवाद, कोलोनायझेशन ब्रिटिशर्स आपल्याकडे आले, त्यांनी कोलोनी आपली एक वसाहतवादी जे काही सगळं आहे बघा, ब्रिटिशर्स आपल्या इथं होते, म्हणजे वसाहती काय आहेत ना त्यांच्यावर राज्य करणं जे आहे, बाहेरचे लोक आले त्यांनी ते वसवलं, त्यांनी जे आहे राज्य केलं. वसाहतवादाच्या गोष्टी, जसं आता फॉर एक्झाम्पल निर्मला सीतारामन यांची एक न्यूज आपण बघितली होती की निर्मला सीतारामन ह्या हिस्ट्री क्रिएट करणार आहे, सक्सेसिव्हली 7व्यांदा जे आहे बजेट येईल. आणि त्यांनी एक मेजर चेंज केला होता की ब्रीफ केस असायची आधी. तुम्ही कुठलाही बजेट बघा, जुने फोटो बघा, तिच्यात अशी ब्रीफ केस हातात राहायची अर्थमंत्र्याच्या भारताच्या. तर त्यांनी त्याच्या जागी रेड कलरची ती वही खाता आणला बघा. तर तिथं काय रिझन दिलं होतं की हा वही खाता जो आहे हा का आणला, तर हे भारतीय कल्चर आहे आणि ब्रीफकेस जी होती ती कोलोनियल कल्चर आहे. कोलोनियल म्हणजे काय, ब्रिटिशांच्या वेळेचं जे आहे बघा. ओके, डिकोलोनायझेशन जे आहे, मग निर्वसाहतवाद जो आहे ना ते निघून गेल्यानंतर, बरं हे फक्त जगात भारतातच घडलं आहे का, आफ्रिकेमध्ये पण आहे, नंबर ऑफ ठिकाणी आहे. ओके, अमेरिका कसा जन्माला आलेला आहे, इकडून तिकडून वैतागून आलेली जनता होती बघा, सुपर पॉवर बनलं ते. ओके, देन पॉलिटिकल फिलॉसॉफीज लाईक जे आहे कम्युनिझम, कॅपिटलिझम, सोशलिझम, म्हणजे साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद, ह्या गोष्टी काय आहे, स्टेटलेस स्टेट काय असतं है ना, USSR सोव्हिएत रशिया त्याचं पतन का झालं है ना. मग तिथं जे होतं की स्टेटलेस स्टेट की सगळेच मालक जे आहेत. आता असं होऊ शकतं का सगळेच मालक, तर मग हे वर्क झालेलं नाही आहे.
कारण तुम्हाला जास्तीचं आता सगळ्यांना समान मोबदला डील होऊ शकतो का? कधी होऊ शकतो समान मोबदला? जर सगळ्यांनी समान काम केलेलं असेल तर. पण आता असं आपल्याला माणसाच्या बाबतीत काही दिसत नाही. जर एखादी वस्तू उचलून ठेवायची म्हटली तर तिच्यात 4 लोक जर असतील तर 2 लोकांनी नुसतेच हात लावलेले असतात विथ फेशियल एक्सप्रेशन. ओके, एखाद्याच्या अंगावर ते वजन टाकलेलं असतं. मग तिच्यामुळं काय आहे ना की सगळे लोक त्याच लेवलला काम करतील, तेवढेच एफर्ट्स ते टाकतील, असं होत नाही. म्हणून हे कोलॅप झालं स्ट्रक्चर जे आहे ते वर्क होणार. त्याच्यावर तुम्हाला मी याची पण स्टोरी सांगितलेली आहे बऱ्याचदा जी आहे ती है ना. ॲनिमल फार्म, जॉर्ज ऑरवेल है ना. गोष्टी ज्या आहेत तर ते तशात. तिच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ॲनिमल फार्म वाचू शकता, पण मी सजेस्ट करेल की सिलेबस वाचणं जास्त मस्त आहे आताच्या डेटमध्ये. ओके, म्हणजे सिलेबसच इतका आहे आपला की तो वाचता वाचता तोंडाला फेस येतो. तिच्यामुळे सिलेबसवर फोकस करा. सिलेबसच्या पलीकडे ज्या गोष्टी असतील तर तो गणित बघा. तुम्हाला फक्त ॲनिमल फार्म संबंधी जे आहे एखादी समरी वाचू शकता तुम्ही. जेव्हा अशा काही गोष्टी सांगितल्या जातील तर ते पुस्तकं घेत फिरू नका. सिम्पली समरी त्याची जी आहे आणि ते याच्याशी संबंधित आहे, USSRचं सगळं पतन कसं झालं वगैरे. भक्ती मुवमेंट हिच्यामध्ये लिटरली आपल्याला इथं महाराष्ट्रात एक वेळ ते विचारतील की संत चळवळ, पण ओव्हरऑल आपण सगळी भक्ती मुवमेंट शिकतो बघा, जी इकडं पण आपण शिकलो होतो. मग तिच्यामध्ये सगुण निर्गुण संत कुठले आहेत संतांनी. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की रायटिंगमध्ये काही गोष्टी कशा असतात, कॉमन सेन्सचा वापर बराच इथं होऊ शकतो बघा. म्हणजे आता बघा कुठलेही संत असतील, मग आता याच्यामध्ये पण भक्ती मुवमेंट अँड सुफी मुवमेंट इज ऑल्सो देयर. सुफी मुवमेंट म्हणजे कोण? मुस्लिम संत जे होऊन गेलेत त्यांनी जे काय सांगितलं किंवा त्यांची जी चळवळ आहे ती आहे सुफी चळवळ. आणि भक्ती चळवळ जी आहे की मग ते हिंदुइझम संबंधी जे आहेत, मग तिच्यामध्ये सगुण आणि निर्गुण. सगुण साकार म्हणजे एखादी मूर्ती समोर आहे तुमच्या, स आकार. ओके, आणि निर्गुण निराकार जे आहे म्हणजे कुठलीही मूर्तीपूजा तिथं नाही. निर्गुण निराकार, आकारच नाही कुठला. सो हे तुम्हाला त्याच्यात बघायला मिळतं. मग आता इथं जे आहे सुफी पण आहे, सुफी चळवळ पण आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या बघा, जगामधले धर्म जे असतील, ओके, कुठला पंथ असेल किंवा जे आहे की भक्ती चळवळ आहे, सुफी चळवळ आहे, हिच्यामध्ये जे काही संत होऊन गेलेत ना, यांनी चांगल्या चांगल्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या. ओके, मग तिच्यामध्ये उत्तर लिहिताना बऱ्याचदा जे आहे की तुम्हाला जर एक्झॅक्ट काही गोष्ट माहीत नसली तर तुम्ही कॉमन सेन्सचा वापर करून एक चांगलं उत्तर बनवू शकता. बेसिक आहे, ह्युमॅनिटी हा सगळ्यात महत्त्वाचा कन्सर्न आहे. देवाची जी भक्ती आहे तर त्या भक्तीमध्ये कुठला मिडलमॅन तिथं नाही आहे. देवाशी स्वतःच तुम्ही जे आहे कनेक्ट व्हा. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्याही तिथं लिहिल्या जाऊ शकतात. हे कधी होऊ शकतं? ज्यावेळेस तुम्ही खूप चांगली रायटिंग प्रॅक्टिस करता, तुमची एक थॉट प्रोसेस डेव्हलप होते, त्यावेळेस हळूहळू काही गोष्टी कॉमन सेन्सच्या लेवलला आपण लिहितो. कारण आपल्याला पेपर कम्प्लीट लिहून द्यायचा आहे. फक्त एवढंच आहे की ते खूपच इरिलिव्हंट लिहिलेलं नसावं. बॅड इम्प्रेशन ते देऊ शकतं, मायनसमध्ये मार्क्स घेऊन जाऊ शकतं. पण बेसिक तुम्ही जे आहे की ते रिलिव्हन्स त्याचा डेव्हलप करता आला पाहिजे. तो येतो प्रॅक्टिसमधून, तो येतो. आपण रेग्युलर रायटिंग करतो तर मग त्या केसमध्ये ते हळूहळू डेव्हलप होईल. फक्त ते पेशन्स तुमच्यामध्ये असले पाहिजे. कारण ही काही अशी जादूची छडी नाही आहे की ते वर्क होऊन जाईल. एखाद्याला 1 महिना लागू शकतो, एखाद्याला 2 महिने, एखाद्याला 6 महिने. ते डिपेंड करतं. फक्त आपण ते कंटिन्युअस करत राहिलो तर आपल्याला त्याच्यातून ते बेनिफिट्स मिळणार आहेत, एवढं लक्षात ठेवायचं बघा. ओके, त्यानंतर जे आहे आता बघा 2023. आता सिलेबस एवढाच आहे याच्यामध्ये, तो दिसतो एवढाच, तसं बघायला गेलं तर बरंच आहे बघा. आता 2023 2023चा हा जो पेपर आहे बघा, या पेपरमध्ये तुम्हाला यांनी 15 मार्काचे 3 प्रश्न आणि 10चे 3 प्रश्न विचारलेले आहेत. हे 6चे 6 प्रश्न आपण डिस्कस करू इथं आज. ओके, आता सिम्पली जे आहे, व्हॉट आर द मेन फीचर्स ऑफ वैदिक सोसायटी. शिकवलं होतं का मी तुम्हाला वैदिक प्रिलिम्समध्ये? जी लोक तेव्हा लेक्चर्स करत होते, वैदिक मी घेतलं होतं. वैदिकमध्ये इकडेही प्रश्न आहे. तुम्हाला PYQजवर कमांड आली, तुम्हाला लक्षात येतं की महत्त्वाचं काय आणि महत्त्वाचं काय नाही आहे. सो वैदिक हे प्रिलिम्ससाठी पण महत्त्वाचं आहे. प्रिलिम्समध्ये प्रश्न विचारला आहे का वैदिकवर? UPSCचा पेपर झाला आता रविवारी, विचारला आहे का? बघितलं का पेपर? पाठ पाहिजे ते पेपर, प्रत्येकाकडे पेपर पाहिजे बघा. ओके, सो त्या केसमध्ये जे आहे ना तिथेही वैदिकवर प्रश्न आहे. आता वैदिकमध्ये यांनी काय विचारलं? सिम्पली वैदिक समाज कसा होता आम्हाला सांगा. सोपा प्रश्न आहे का कठीण प्रश्न आहे हा? एकदम स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे की आपण वैदिक जे शिकतो तिच्यामध्ये जे शिकलो तेच इथं तुम्हाला लिहायचं आहे. सिम्पली जे आहे
रिलिजन, सोसायटी आणि रिलिजन, धर्म. ओके, वेदिक ऋग्वेद तिथं आहे, वेगवेगळे वेद जे आहेत, 4 वेद जे आहेत. ओके, देन डू यू थिंक सम ऑफ द फीचर आर स्टील प्रिव्हेलिंग इन इंडियन सोसायटी? की तिथं जे काही फीचर्स होते ते आजही भारतीय समाजामध्ये काही आहेत का? आहेत का बरं असे काही? आता बघा, यज्ञ जे आहेत, यज्ञ करणं तर ते तिथं कॉमन आहे बघा. वेदिकमध्ये जे आहे तुम्हाला यज्ञ जे आहे, यज्ञ आपल्याकडे आता होतात का बरं? ओके, वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे बघा यज्ञ केले जातात, पूजापाठ केली जाते बघा, है ना. ती वेदी जी आहे ती सजवली जाते, बनवली जाते, तिच्यामध्ये जे आहे आपण गोष्टी अर्पण करतो. सगळ्या ज्या गोष्टी आहेत तिच्यातलं काही ना काही तुम्हाला रिफ्लेक्शन आजही इकडं दिसतं. म्हणजे काय केलेलं आहे इथं की प्रश्न विचारताना त्याने काय केलेलं आहे, हिस्ट्रीला वर्तमानाशी जोडलेलं आहे बघा. रिलिव्हन्स ऑफ पास्ट विथ प्रेझेंट. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता इथं प्रश्न कसे कसे बनवू शकता, व्हॉट आर द प्रॉमिनंट फीचर्स ऑफ हडप्पा, आणि त्या हडप्पामधले कुठले फीचर प्रेझेंटमध्ये तुम्हाला दिसतात. हडप्पामधले जे आहे महत्त्वाचे वैशिष्ट्य आम्हाला सांगा, आणि ते वैशिष्ट्य कुठले आज आहेत इथं, आहेत का इथं? आहे, तो काटकोनात रस्ता तिथं आहे, इथं आहे काटकोन जे आहे. एवढंच आहे की आपल्या खिडक्या रस्त्याच्या बाजूने, त्यांच्या खिडक्या रस्त्याच्या बाजूने नव्हत्या बघा. आर्टिकल 21च्या बाबतीत एकदम सजग होते. ओके, कोणी जाता येता आपल्या घरात ढुंकू नये याची व्यवस्था त्यांनी चोख केलेली होती. खिडक्या ठेवल्या नव्हत्या रस्त्याच्या बाजूने. सो हडप्पामधल्या काही गोष्टी किंवा त्यांची जी काही सगळी सिस्टीम आहे वेस्ट आणि त्याच्या संबंधीची, ड्रेनेज जे आहे ते ड्रेनेज कसं आहे हडप्पाचं, कम्प्लीट क्लोज आहे. आपले ड्रेनेज जे आहे तर ते कम्प्लीट, आपल्या गटारांना पूर येतो बघा आता पाऊस सुरू झाला की. सो बेसिक जे आहे की काही फीचर जे आहेत ते तुम्हाला तिकडं सापडतील, इकडं सापडतील. कोरिलेट करणं, किंवा समजा धोलावीरा जे आहे, साईन बोर्ड नावाची रेफरन्स होता बघा. रस्ता आता प्रत्येकाला नाव असतं का इथं, लावलेलं आहेत ना. स्पॉटलाईट अकॅडमी इथं आहे, इथं आहे ना. प्रत्येकाने ते बाजूचे ऑफिसेस आहेत त्यांनी नावं लावलेले आहेत. किंवा घराच्या बाहेर आपण नाव लावतो बघा, नेमप्लेट. मोठा बिझनेस आहे नेमप्लेटचा. वेगवेगळ्या याच्यात आमच्याकडे नेमप्लेट बनवून मिळेल, त्वरित मिळेल, 24 तासात मिळेल, 24 मिनिटात मिळेल, 24 सेकंदात मिळेल. केवढ्या ॲड असतात नेमप्लेटच्या. कुठून आलं आहे आपल्याला रेफरन्स मिळतो का हडप्पामध्ये? तर मिळतो आपल्याला हडप्पामध्ये. ओके, साईन बोर्ड जो आहे. म्हणजे हे तुम्हाला आता बघायचं आहे की इथं वेदिक विचारला आहे ना, इथं IVCवर प्रश्न जाऊ शकतो. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन असा प्रश्न कुठं कुठं विचारला जाऊ शकतो. मौर्य काळ आहे, गुप्त काळ आहे, सगळ्या दूर. मग आता ते वाचताना आपण बॅक ऑफ माइंड ठेवणं गरजेचं आहे की हिच्यामधल्या कुठल्या गोष्टी मला आता दिसतात. आणि अशा पद्धतीने UPSC बरेच प्रश्न विचारते. फॉर एक्झाम्पल, गांधीयन व्हॅल्यूज प्रेझेंटमध्ये जे आहे किती महत्त्वाचे आहे. गांधीजींची जी व्हॅल्यू सिस्टीम आहे ती व्हॅल्यू सिस्टीम आज किती रिलिव्हंट ठेवते बघा. ओके, सो हा हिच्यामध्ये एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे की तुम्हाला ते काय करतात, प्रेझेंटशी कनेक्ट करतात बघा. ओके, अहिंसा महत्त्वाची आहे का आजच्या डेटमध्ये? महत्त्वाची आहे. सो त्या गोष्टी तुम्हाला कोरिलेट करता आल्या पाहिजे. म्हणजे आपल्याला आपली थॉट प्रोसेस जी डेव्हलप करायची ती कशी करायची आहे, ते फीचर्स आणि त्याचं कोरिलेशन प्रेझेंटबरोबर लावायचं आहे. असा इथं साधा सरळ सिंपल कन्सर्न असतो बघा. ओके, आता इथं जे आहे पुढचा एक प्रश्न आहे बघा. व्हॉट वेअर द मेजर टेक्नॉलॉजिकल चेंजेस इंट्रोड्यूस ड्युरिंग द सल्तनत पिरियड जे आहे, दिल्ली सल्तनत. दिल्ली सल्तनतच्या काळामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची टेक्नॉलॉजी आली होती. ओके, हाऊ डिड दोज टेक्नॉलॉजिकल चेंजेस इन्फ्लुएन्स द इंडियन सोसायटी. आता असं पुस्तक आहे का बरं की जिच्यामध्ये डायरेक्टली असा मुद्दा आहे की दिल्ली सल्तनतच्या वेळेची टेक्नॉलॉजी है ना, मुघल सल्तनतच्या वेळेची टेक्नॉलॉजी आहे का? असं नाही आहे पुस्तकांमध्ये. म्हणून तो जो मुद्दा असतो की बुक लिस्ट द्या, हे तसं नाही आहे ना. हे गणित फार वेगळं आहे. हे फक्त बुकिश नाही आहे. नक्कीच आपल्याला पुस्तकं वाचावे लागतील. तुम्ही म्हणणार मग हवेतून येणार आहे का सगळी इतिहास? नाही, तसं नाही आहे. 2 गोष्टी आहेत. सिन्सिअरली लेक्चर्स करणं, लेक्चर नीट समजून घेणं. ओके, बुक वाचताना तुम्हाला या प्रश्नांना लक्षात घेऊन पुस्तक वाचायचं आहे. पुस्तकामध्ये सलग देणार आहेत ते, जे जे घडलं आहे त्याच्यानुसार ते लिहून देतील. पण आता इथं काय होतं, मग दिल्ली सल्तनतच्या वेळेची टेक्नॉलॉजी विचारली का, मग उद्या काय विचारू शकतात, मुघलची टेक्नॉलॉजी विचारू शकतात. बरोबर. मग आता तुम्हाला त्याच्यावर काम करणं, मग हे लगेच काय मिळणार नाही. मग त्याच्यासाठी काय करू शकतो आपण, गुगल सर्च करू शकतो.
मग तुम्हाला मी CBB जे आहे म्हणजे मागच्या बॅचला मी बाबर आणि ते सगळं मुघल्स घेतले होते. तिच्यामध्ये होतं का त्यांनी कशा कशा टेक्नॉलॉजीज आणल्या होत्या, युद्धामध्ये काय काय गोष्टी होत्या, किंवा इन केस ऑफ सल्तनत पिरियड तिथं जे आहे मोहम्मद बिन तुगलक आहे, ओके, त्याच्यानंतर जे आहे फिरोज शाह तुगलक आहे बघा, त्यांनी कॅनल्स आणले होते. मग ह्या गोष्टी तुम्हाला ती टेक्नॉलॉजीज आहे ना एक प्रकारची, डोक्यावर पाणी घेऊन यायचं आणि त्याच्याऐवजी प्रॉपरली पाणी तिथंपर्यंत येणार आहे. सो ॲग्रिकल्चरसाठीचे डेव्हलपमेंट्स जे आहेत तर त्यांनी केलेले आहेत. मग हे तुम्हाला कलेक्ट करावं लागतं तिथं. पण जर PYQs तुम्ही नीट समजून घेतले तर हे कलेक्ट करायची गरज आहे का आपल्याला? नाही. आपण त्याच पद्धतीने वाचणार, त्याच पद्धतीने नोट्स मेकिंग करणार. ओके, लेक्चर पण त्याच पद्धतीने डील होतील. सो तो मुद्दा याच्यामध्ये असतो. हाऊ डिड द colonial रूल अफेक्ट द ट्रायबल्स इन इंडिया अँड व्हॉट वॉज द ट्रायबल रिस्पॉन्स टू द colonial ऑपरेशन. आता इंग्रजांनी काय केलं होतं ट्रायबलचं, त्यांची जमीन हातात घ्यायचा प्रयत्न केला होता. जंगलामध्ये इंग्रज घुसलेत, जमीन बळकवण्याचा प्रयत्न करणं, त्यांना त्यांच्या हक्कापासून नॅचरल राईट जे होते तुम्ही त्यांना बाजूला सारलं. मग त्यांनी काय केलं? भगवान बिरसा मुंडा रिवोल्ट, ट्रायबल रिवोल्ट किती हिस्ट्रीमध्ये भरपूर रिवोल्ट आहे बघा, शिकतो आपण हिस्ट्रीमध्ये की ट्रायबल्सनी केलेले उठाव, भरपूर उठाव आहेत त्याच्यामध्ये. मग तो मुद्दा जो आहे तो हिच्यामध्ये मॅटर करतो की लँड रिफॉर्म जे करण्याचा प्रयत्न केला, त्यांना जास्तीचे रिव्हेन्यूज त्यांच्याकडून कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्यांच्या जमिनीपासून दूर करायचा प्रयत्न केला, म्हटल्यानंतर त्यांनी डायरेक्टली अटॅक केलेले आहेत बघा ब्रिटिशर्स. ती मोठी हिस्ट्री आहे तिथं. आणि तुम्ही बघा ट्रायबल्सवर मागच्या वर्षी पण सांगितलं होतं, मी सांगितलं होतं ना मागच्या वर्षी आला आहे का प्रश्न इथं ट्रायबलचा, सिम्पली आला आहे. मी हे CBB तेव्हा पण घेतलं होतं, ह्या वर्षी पण आपण शिकू. त्याचं रिझन आहे की हे कायमस्वरूपी न्यूजमध्ये आहे, रेग्युलर न्यूजमध्ये. तुम्ही असं टाका फक्त ट्राईब्स इन न्यूज, गुगलला खाली असतं बघा, तिथं टाकल्यानंतर त्या सर्च बारच्या खाली तिथं तुम्हाला ऑल आहे, इमेजेस आहे, न्यूज आहे, ट्राईब टाका, ट्राईब्स इन इंडिया आणि न्यूज, एवढ्या तुम्हाला न्यूज येतील तिथं. आणि गव्हर्नमेंट संबंधी पण बरेचसे जे काही प्रोग्राम्स आहेत ते तिच्यामध्ये येतील. सो गव्हर्नमेंटचा ॲक्च्युली इनकरेज करतं आहे गव्हर्नमेंट ट्रायबल्सला, त्यांच्यासाठी गोष्टी करतं आहे, PVTGच्या बाबतीत गोष्ट करतं आहे. त्याच्यामुळे हे प्रश्न विचारले जातात, कारण हे सिलेबसशी जोडावं लागेल तुम्हाला. आता तुम्ही इमॅजिन करा की अख्खं मॉडर्न हिस्ट्री आणि याच्यात प्रश्न काय काय आले बघा, 15 मार्काचे 3 प्रश्न. हा प्रश्न कुठून आलेला आहे? वेदिक, म्हणजे हा कशातून उचलला त्यांनी? तुमच्या टॉपिकमध्ये जे आहे इंडियन हेरिटेज अँड कल्चर, तसं बघितलं हे ॲन्शियंट हिस्ट्री आहे, इंडियन हेरिटेज अँड कल्चरमधून हे आलं बघा. ओके, मेजर टेक्नॉलॉजीज इंट्रोड्यूस ड्युरिंग द सल्तनत पिरियड, हे पण कशातून आलं? इंडियन हेरिटेज अँड कल्चरच्या. 2 प्रश्न. तिसरा प्रश्न जो आहे तो मॉडर्न हिस्ट्रीचा प्रश्न आहे, आधुनिक भारताचा इतिहास. म्हणजे जर आपण ह्या 15 प्रश्नांच्या बाबतीत बघितलं, 3 प्रश्नांच्या बाबतीत बघितलं, तर 30 मार्क्स कशाला गेलेत? इंडियन हेरिटेज, आणि 15 मार्क्स कशाला गेलेत? मॉडर्नला. हे 3 प्रश्न 15 मार्क्सचे विचारले, आणि याच्यामध्ये 3 प्रश्न 10 मार्क्सचे पण आहे बघा, त्याच्याकडे पण जाऊयात आपण, आणि मग त्याच्यानंतर आपण याला डिस्कस करू. आता बघा 10 मार्क्सचे 3 प्रश्न विचारलेले आहेत, 150 वर्ड्स. एक्सप्लेन द रोल ऑफ जिओग्राफिकल फॅक्टर्स टुवर्ड द डेव्हलपमेंट ऑफ एन्शियंट इंडिया. ओके, आता बघा इथं देताना जे आहे सिलेबसमध्ये असं एन्शियंट मिडिवल म्हटलं का? नाही, इंडियन हेरिटेज अँड कल्चर, पण एन्शियंट मिडिवल तिथं आहे. मग आता जिओग्राफिकल फॅक्टर ऑफ एन्शियंट इंडिया जे आहे की ज्याच्यामुळे डेव्हलपमेंट झाली, तर ज्या काही सगळ्या वसाहती जन्माला आल्यात, मग ते IVC काय आहे? इंडस व्हॅली, म्हणजे काय? सिंधू नदी घाटी सभ्यता जी आहे, मग ती कुठं होते? नदीच्या किनाऱ्यावर होते. नदीच्या किनाऱ्यावर काय असतं? सुपीक जमीन असते बघा, नदी जे आहे सुपीक माती घेऊन येते, तिथं फर्टाईल लँड असते. म्हणून भारताने आता जे काही बजेटमध्ये आपण केलं होतं की आपल्याला काय पाहिजे? नॅचरल फार्मिंग करायचं आहे, तर कुठं केलं आपण? ते गंगेच्या बेल्टमध्ये केलं का? कारण तिथं फर्टाईल लँड आहे, म्हणजे उद्या जे आहे त्या गोष्टी सोप्या होऊन गेल्या. तेच जर आपण आपल्याकडे करायचं म्हटलं शेतामध्ये रुटीन याच्यामध्ये, तर प्रॉब्लेम्स येऊ शकतात. म्हणून पहिला प्रोजेक्ट आपण पण इनकरेज राहिलं पाहिजे, काहीतरी आलं पाहिजे, दाखवता आली पाहिजे की बघा आमच्या वांग्याच्या झाडाला 50 वांगे लागलेले आहेत. त्याच्याकरता गंगेचं खोरं लागतं, फर्टिलिटी जी आहे त्या सॉईलची, इनरिच सॉईल आहे ती. सो हे सगळं जे आहे एन्शियंट इंडिया असू द्या, जगातल्या इतर पण सभ्यता बघा ह्या नदी काठी वसलेल्या आहेत, कारण लोकांना तिथं पाणी मिळत होतं, मासे मिळत होते तिथं, आणि जल हेच जीवन आहे. तुम्ही पाणी सोडून दूर राहायला गेले तर रोज पाणी प्यायला किती लांब जावं लागेल आपल्याला? जमणार नाही ते. ओके, मग ह्या गोष्टी ज्या होत्या, मग त्याच्याकरता त्याची जॉग्राफी तुम्हाला माहीत पाहिजे की जॉग्राफिकल फॅक्टर्स, मग त्याचं मॅपिंग जे आहे. सायमल्टेनियसली
व्हॉट वॉज द डिफरन्स बिटवीन महात्मा गांधी अँड रवींद्रनाथ टागोर इन देअर अप्रोच टुवर्ड्स एज्युकेशन अँड नॅशनॅलिझम. आता असं कुठल्या पुस्तकात आहे का कंपॅरिझन की गांधीजींचे एज्युकेशनबद्दलचे कसे विचार होते, राष्ट्रीयत्वाचे कसे विचार होते, रवींद्रनाथ टागोरांचं एज्युकेशनबद्दल काय मत होतं, आणि इकडं जे आहे तर ते नॅशनलिझमबद्दल त्यांचं काय मत होतं. आता बघा, रवींद्रनाथ टागोर म्हटल्यानंतर एक प्रश्न आता प्रीमध्ये UPSCला आला होता, शांतिनिकेतन जे आहे ना, विश्व भारती विद्यापीठ जे आहे. मग आता या दोघांमध्ये जे गणितं आहेत ती कशी आहेत ती आपण समजून घेऊ. पण हे बुकमध्ये कुठलं दिलेलं आहे का तुम्हाला आजच्या डेटमध्ये? एक पुस्तक आणून दाखवा की ज्याच्यामध्ये बघा सर की हे असं डायरेक्टली कंपॅरिझन आहे, गांधीजी रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं होतं ना. कॉपी पेस्ट प्रश्न तसा आला आहे. दस राजन वॉर जे आहे ते कुठं बघितलं होतं आपण? कशात बघितलं होतं? हां, कशात बघितलं होतं? इंडस व्हॅलीमध्ये. झोप झाली आज? शीर्षासन करायला सुरुवात करा, मेंदूला रक्तपुरवठा चांगला होतो बघा. ओके, अँशियंटमध्ये आहे का ते? जर ते अँशियंटमध्ये असेल तर ते लिहू शकता तुम्ही. आता तुम्हाला त्याच्याकरता काय माहीत पाहिजे? अँशियंटमध्ये काय काय येतं? हां, मग त्याला रिव्हिजन्स पाहिजे बघा. आता आपण शिकलो आहे की नाही हे, तर आपण ती गोष्ट रिवाईज केली पाहिजे. मग आपण अँशियंटमध्ये प्रॉमिनंटली काय शिकतो? फॉर एक्झाम्पल IBC, वेदिक, महाजनपद, मौर्य काळ, गुप्त काळ. ओके, तर यातले रेफरन्सेस तुम्ही देऊ शकता. महात्मा गांधीजी आणि रवींद्रनाथ टागोर असं तुम्हाला डायरेक्टली कंपॅरिझन मिळणार नाही. आता याच्या जागी कुणी येऊ शकतं, पण रवींद्रनाथ टागोर हे लास्ट इयर न्यूजमध्ये होते. का न्यूजमध्ये होते? एक तर या शांतिनिकेतनच्या जागेवरून बराच इश्यू चालू होता. तिच्यामध्ये जे आहे तर ते अमर्त्य सेन जे होते त्यांचा इश्यू होता, ते न्यूजमध्ये होतं बघा. अमर्त्य सेन यांनी जागा जी आहे ती बेकायदेशीर घेतली असा आरोप केला जात होता. ममता दिदी अमर्त्य सेन यांच्या बाजूने उभ्या राहिल्या होत्या, फार कागदपत्र घरी घेऊन गेल्या होत्या. आणि दुसरा जो मुद्दा होता, रवींद्रनाथ टागोरांचं घर जे आहे है ना, कुठं आहे ते रवींद्रनाथ टागोरांचं घर जे न्यूजमध्ये होतं? लंडनमध्ये वगैरे होतं का? की जिच्यामध्ये वेस्ट बेंगॉल गव्हर्नमेंट जे आहे त्यांचा इंटरेस्ट होता की आपण घेऊ. जसं बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे घर आहे किंवा ते जिथं राहिले होते लंडनमध्ये, ते कुठल्या आपल्या राज्याने घेतलेलं आहे? महाराष्ट्र. तसंच जे आहे की गांधीजींचा जो टॉलस्टॉय फार्म आहे, आश्रमाची जी जागा आहे तिकडची आफ्रिकेतली, ती मध्य प्रदेशने घेतलेली आहे. तर तसं जे आहे की यांचा तिथं इंटरेस्ट होता आणि हे न्यूजमध्ये होतं, म्हणून यांच्यावर प्रश्न इथं आलेला आहे. लास्ट इयरच्या लेक्चर्समध्ये हे सांगितलेलं आहे. म्हणून एक गोष्ट तर तुमच्यासाठी आहे की तुम्हाला मी सांगेल की काय न्यूजमध्ये आहे, काय विचारलं जाऊ शकतं. आता याला कसं डील करायचं त्याच्याकडे पण आपण जाणार आहे प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीमध्ये. देन ब्रिंग आउट द सोशो इकॉनॉमिक इफेक्ट्स ऑफ इंट्रोडक्शन ऑफ रेल्वे इन डिफरंट कंट्रीज ऑफ द वर्ल्ड. आता वर्ल्ड हिस्ट्रीवर इथं प्रश्न किती आलेत? 6 पैकी सांगा बरं पटकन. 2. कुठले कुठले सिद्धी? अगोदरचा कुठला? वर्ल्ड हिस्ट्रीचा प्रश्न बघितला का आपण अगोदरच्या ह्याच्यावर? कुठला होता तो? अरे आत्ता बघितले ना 3 प्रश्न. वर्ल्ड हिस्ट्री, जगाच्या इतिहासावर होता का प्रश्न आधीच्या ह्याच्यात? नव्हता. ओके, इथं काय विचारला? एक प्रश्न. आता हा प्रश्न कशाची आहे? मॉडर्न, हे एन्शियंट. म्हणजे तुम्हाला जे आहे इंडियन हेरिटेज अँड कल्चरवर वरती 2 प्रश्न आहेत. 15 मार्क्स प्लस 8 10. सो हेरिटेज अँड कल्चर 15 + 10 किती मार्क्स आले? 40. मॉडर्न हिस्ट्री 15 + 10 25. आणि हा एकमेव प्रश्न वर्ल्ड हिस्ट्रीचा. बरोबर. आता हे व्हेटेज नीट लक्षात घ्यायचं. तुम्ही याच्या आधीचे पण पेपर बघा. वर्ल्ड हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये मग महिनाभर लेक्चर घेण्यात काही पॉईंट आहे का? नाही. आता हा प्रश्न पण कसा कॉमन सेन्स आहे तो पण आपण त्याच्याकडे जाऊयात. बघा, यांनी विचारलेला आहे की जगामध्ये जिथं जिथं ट्रेन आली तिच्याने काय सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट झाला. सो एक एक प्रश्न आपण बघूयात. तुम्हाला इथं लक्षात आलं 3 महत्त्वाचे तुमचे हे आहेत. हेरिटेज कल्चर जे आहेत एन्शियंट मिडिएवल त्याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारले जातील. ते किती मार्काला आले? 40 मार्क्स. तुम्हाला जे आहे इकडं जे आहे बघा, शिक्षा राष्ट्रवाद जे आहे आणि तिकडचा जो प्रश्न
मॉडर्न हिस्ट्री 15 + 10 म्हणजे 40 + 25 आणि वर्ल्ड हिस्ट्रीला वेटेज गेलं आहे 10 मार्कांसाठी. ओके, म्हणजे तिच्यावर किती प्रश्न विचारले जातात, त्याचं सिलेबस किती आहे, त्या गोष्टी जरा बघितल्या पाहिजे. मग आपण प्रॉमिनंट गोष्टी आणि काही गोष्टी लॉजिकली पण तुम्हाला डील कराव्या लागतील हे लक्षात ठेवा. आता इथं बघा, एक एक करून आपण प्रश्नांकडे जाऊयात. बघा, आधीचे प्रश्न जे आहेत 15 मार्कचे त्याच्याकडे जाऊ. आता वैदिक सोसायटीचे फीचर्स काय आहेत समजा. आता बघा, वाईल रायटिंग आन्सर स्पेसिफिक रायटिंगच आपल्याला पाहिजे. त्यांनी सिम्पली विचारलं होतं की वैदिकचे फीचर्स सांगा. आता बघा, मार्कांचं डिस्ट्रीब्युशन लक्षात घ्या. आता व्हॉट आर द मेन फीचर्स ऑफ वैदिक सोसायटी अँड रिलिजन. बघा, सोसायटी आणि रिलिजन स्पेसिफिक विचारलं आहे तुम्हाला. सो तिथं तुम्ही लिहिताना काय लिहिलं पाहिजे, फीचर्स ऑफ सोसायटी वैदिक सोसायटी अँड फीचर्स ऑफ रिलिजन इन वैदिक सोसायटी. म्हणजे 2 मुद्दे झाले. आणि तिसरा मुद्दा जो आहे, डू यू थिंक सम ऑफ दिस फीचर्स आर स्टील प्रिव्हेलिंग इन इंडियन सोसायटी. मग याला आपण कसं डिस्ट्रीब्यूट करू शकतो त्याचं महत्त्व लक्षात घेता. 15 मार्काचा प्रश्न आहे. तुम्ही 5 मार्कासाठी वैदिक सोसायटी, 5 मार्काला रिलिजन आणि 5 मार्कासाठी रिलिव्हन्स असं करू शकता. ओके, 5 5 5 प्रत्येकाचं वेटेज लक्षात घ्यायचं. आता याला काही असं कुठं लिहिलेला नियम नाही आहे, ते तुम्हाला तुमच्या लेवलला डील करायचं आहे की इथं 5 कीवर्ड्स आहेत, 3 कीवर्ड्स आहेत आणि हा जो शेवटचा आहे रिलिव्हन्स आहे. हे 2 महत्त्वाचे, 5-5 मार्क आणि हा 5 मार्क 15. बऱ्याचदा असं होतं, आता उत्तर लिहिताना तुम्ही फीचर्सच इतके लिहित गेलात की नंतर तुम्हाला रिलिव्हन्स लिहायला स्कोपच मिळत नाही, वेळ संपून जातो तुमचा. सो त्या केसमध्ये तुम्हाला वेळेचं मॅनेजमेंट पण तिथं करायचं आहे. कारण असे जे प्रश्न असतात हे तुमचा वेळ घेतात. तुम्ही आता विचार करत बसणार की ते वैदिकचे फीचर तर माहीत आहे, पण भारतात आता कुठले लिहू, कुठलं नको लिहू. तर हा वेळ घेऊ शकतो प्रश्न. ओके, सो आता जर आपण गेलो इथं वैदिक लिटरेचरमध्ये 4 वेदाचे आहे, ऋग्वेदा, सामवेदा, यजुर्वेदा आणि अथर्ववेदा, आणि त्याच्यानुसार ती गोष्ट रिफ्लेक्ट होत जाईल. मग आता वैदिक सोसायटी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र जे आहे, म्हणजे ओव्हरऑल सोसायटी कशी होती. तिच्यामध्ये पण काय आहे की शूद्राजनी जे आहे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यासाठी काम करणं अपेक्षित होतं. ओके, सो सोसायटीची हायरार्की काय आहे. त्याच्यानंतर जे आहे की पॅट्रियार्कियल नेचर जे आहे ते वैदिक सोसायटीमध्ये तुम्हाला दिसून येतं. त्याच्यानंतर विमेन जे आहे की त्यांना बऱ्याच ठिकाणी जे आहे स्कोप दिलेला आहे. म्हणजे पॅट्रियार्की आहे पण महिलांना काही ठिकाणी स्कोप आहे. जसं फॉर एक्झाम्पल जे आहे विडोजला लग्न करण्यासंबंधीची मुभा असणं किंवा ओव्हरऑल हे नंतरच्या काळात कमी होत गेलेलं आहे. देन गुरुकुल सिस्टीम जे आहे एज्युकेशनसाठी तिथं होती वैदिक पिरियडमध्ये. ॲग्रिकल्चर जे आहे तर ते आर्यनसाठीचं एक मेजर ऑक्युपेशन होतं. आता हे वैदिक सोसायटीचे काही फीचर्स आहेत बघा. म्हणजे जस्ट मी फॉर एक्झाम्पल इथं काही गोष्टी घेतल्या की वैदिक समाज कसा होता, तर सिम्पली तो सगळा बेस्ड कशावर आहे, ऋग्वेदा, सामवेदा, यजुर्वेदा अँड अथर्ववेदा. तर हे तुम्हाला पहिले क्लिअर असलं पाहिजे की हां हे सगळं समाज, धर्म हे कशातून जन्माला आलेलं आहे, ह्या 4 ग्रंथांच्या आधारे डील झालेलं आहे. मग याच्यामध्ये यज्ञ आहेत बघा. मग यज्ञ जे आहे राजसूय यज्ञ आहे, तिथं अश्वमेध यज्ञ आहे बघा. ओके, अश्वमेध तर तुम्ही ऐकलं असेल, रामायण बघतो आपण है ना, अश्वमेधाचा घोडा जो आहे. सो हे यज्ञ होते. रिलिजन कशा पद्धतीने डील झालेलं आहे. सो तुम्हाला त्या पद्धतीने त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या लिहिणं अपेक्षित असतं. आता इथं एक गोष्ट असते बघा, MCQ आणि डिस्क्रिप्टिव्ह याच्यामध्ये एक जी काही बेसिक डिफरन्सिएशन आहे. MCQला कसं आहे ना की तुम्हाला असा प्रश्न जर विचारला की विच ऑफ द फॉलोइंग द फीचर्स ऑफ वैदिक सोसायटी, म्हणजे तुम्हाला तिथं सगळ्या गोष्टी समोर असतात. तिच्यामुळे तुमच्या मेमरीमध्ये जे बॅकअप तुम्ही वाचलेलं असतं ते क्लिक होत जातं तिथं. असं डिस्क्रिप्टिव्हला नाही आहे. डिस्क्रिप्टिव्हला त्यांनी फक्त विचारा वैदिकचे फीचर सांगा. तुम्हाला काय पाहिजे, तोंड पाठ पाहिजे वैदिकचे फीचर, तरच तुम्ही लिहू शकता. म्हणजे इथं जे आहे काही गोष्टी बाय हार्ट कराव्या लागतील आपल्याला. जे स्टॅटिक आहे तर ते तुम्हाला बाय हार्ट करावं लागतं. हां, आजही तुम्हाला तिथंच लोक दिसतात. आपल्याला हा प्रश्न विचारून झालेला आहे की पॉप्युलेशन डेन्सिटी है ना, कारण तो जो बेल्ट आहे तो बेल्ट सुपीक आहे. आजही तिथं लोकांसाठी गोष्टी सोप्या आहेत. आता सिंपल गोष्ट घ्या, कॅनडा आणि इंडिया. कॅनडामध्ये जे आहे बरेचसे भारतीय लोक तिथं राहतात बघा. शीख समुदायाचं तिथं मोठं जे आहे प्राबल्य आहे. ही लोक कुठं राहिली होती, ब्रिटिश कोलंबिया नावाचा रिजन आहे कॅनडामधला. आपली लोक तिकडं गेलीत आणि ते कुठं सेटल झाले,
ब्रिटिश कोलंबिया. का बरं तिथं सेटल झालेत? कारण तो फर्टाईल रिजन होता, सुपीक प्रदेश होता, म्हणून लोक तिथं थांबले. सेम इकडं पण आहे, तुम्ही त्याला तसं रिलिव्हन्स त्याचा देऊ शकता. मग आता आजच्या डेटमध्ये जे आहे पॅट्रियार्की दिसते का तुम्हाला? आहे पॅट्रियार्की, बरोबर. आता बघा तुम्ही, लोकसभेचे इलेक्शन झाले, किती महिलांना जे आहे लोकसभेसाठी उमेदवारी मिळाली होती, त्यांची आकडेवारी बघा, किती महिलांना निवडून दिलेलं आहे आपण, बरोबर. म्हणजे बघा, जर असं ठरवलं प्रत्येक राजकीय पक्ष, त्या पक्षाने जर असं ठरवलं की उमेदवारी देतानाच आपण महिला आणि पुरुषांना जे आहे समान स्तरावर उमेदवारी देऊ, तर आरक्षणाची गरज पडणार आहे का तिथं? जर सिंपली त्यांनी ठरवलं की आम्ही एवढ्या एवढ्या महिलांसाठी देतो बाबा, किंवा मग महिला निवडून येतीलच मग तेवढ्या, असं होत नाही ना. पण आपल्याकडं मग ती पॅट्रियार्की तिथं आहे. सो ती लिडरशिप जी आहे तर ती दिली जात नाही, किंवा ती लिडरशिप ॲक्सेप्ट होत नाही बाकीच्यांकडून, असा तो तिच्यामध्ये मुद्दा असतो. आता इथं जे आहे की एज्युकेशन जे आहे, गुरुकुल सिस्टीम आहे का आजच्या डेटमध्ये? कितीतरी ठिकाणी गुरुकुल सिस्टीम आता परत येते बघा अस्तित्वामध्ये. ऑलरेडी काही गुरुकुलं आहेत की ज्याच्यामध्ये शिक्षा दिली जाते. गुरुकुल काय असतं की शिष्य जो आहे तर तो तिथून जाऊन त्याच्या गुरुकडे जाऊन तो शिक्षण घेणार आहे बघा, असा तो मुद्दा असतो. सो इथं जे आहे ह्या गोष्टी मॅटर करतात बघा. ओके, सो तुम्हाला असे काही रिलिव्हन्स तिथं देता येतात. ओव्हरऑल हा एक मुद्दा एकदम क्लिअर आहे बघा. आता सल्तनत पिरियडमध्ये जे आहे काय टेक्नॉलॉजिकल गोष्टी होत्या? ओके, सल्तनत पिरियडचा जर विचार केला तर सल्तनत पिरियडमध्ये तुम्हाला बघायला मिळतं की सिंपली इरिगेशनमध्ये पर्शियन व्हील आलं होतं बघा, साकिया असं याला म्हणायचे. आता हे पर्शियन व्हील तुम्ही प्रत्येकाने बघितलेलं असेल, जुन्या मराठी चित्रपटांमध्ये राहायचं बघा. सर्जा राजा है ना, गाणं है ना, ते पाणी चालणार, पर्शियन व्हील आहे, सल्तनत काळापासून आलेला आहे. त्याचा जो रिलिव्हन्स आहे हे त्याचं ॲक्च्युअल स्ट्रक्चर जे आहे, आणि हे बघा या पाण्यामधून जे आहे ते जाणार, पाणी भरून बाहेर येईल आणि इकडे टाकून जाणार. इथं पण ती सिस्टीम आहे बघा, पर्शियन व्हील, पाणी काढण्यासाठीची सिस्टीम. अदरवाईज आधी कसं होतं, बादली टाकायची, पाणी काढायचं. तिच्यामध्ये पण जर आपली दोरी किंवा जो दोर असेल तो वीक असेल तर आपली बादली गेली. मग बादली काढण्यासाठी पण एक असे भरपूर आकडे असणारं एक अवजार असतो बघा, ते टाकून बादली पण काढली जाते. ते काही लोकांकडे असतं. मग आपली बादली पडली की त्याला शोधायचं, त्याच्या घरून ते आणायचं, मग ते टाकायचं. पण ते टाकताना दोर जरा चांगला पाहिजे, ते पण गेलं तर मग काही येत नाही. ओके, सो तसं ते आहे. सो हे पर्शियन व्हील त्या काळात आलेलं. मग सल्तनत काळामध्ये तुम्हाला काय टेक्नॉलॉजी मिळते, ती टेक्नॉलॉजी तुम्ही इथं डील केली पाहिजे. मग आता अशा बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये येतात की फिरोजशाह तुगलक आहे बघा, त्यांनी 1200 फूट गार्डन्स उभे केले होतं. फिरोजशाह तुगलक. मोहम्मद बिन तुगलक आहे बघा, त्यांनी इरिगेशन सिस्टीमवर काम केलेलं आहे, यांनी ॲग्रिकल्चरसाठी काम केलेलं आहे. सो हे दोघी जे होते MBT आणि FBT, ओके, ॲग्रिकल्चरसाठी मोठ्या प्रमाणावर काम झालेलं आहे. 1200 फूट गार्डन जे आहे, तुम्ही विचार करा ना, 1200 फूट गार्डन्स म्हणजे मोठी गोष्ट आहे ही आजच्या डेटमध्ये. सो तो एक महत्त्वाचा हिच्यामध्ये मुद्दा आहे. देन नेक्स्ट वन जे आहे बघा, रंगसाजी म्हणजे काय? कलरिंग ऑफ द क्लॉथ, कपड्याला रंग देणं जे आहे. आता बघा वर्गामध्ये सगळ्यांचे कपडे कलरफुल आहे बघा इकडं, ओके, जसा हा हिरवा रंग आहे ना, असं कलरफुल आहे बघा. मल्हारला सोडलं तर मल्हार एकदम व्हाईट अँड व्हाईट आलेला आहे, बट बाकी सगळे कलरफुल आहेत बघा. त्यातल्या त्यात याचा कलर बघा, ते अर्ध्या ठिकाणी नाही आहे बघा. हे जे असतं बांधणीचं वर्क जे असतं बघा, बांधणीचं वर्क बघितलं असेल तुम्ही, काय करतात ते गोटे बांधतात, तिथं पॅक करून देतात. मग तेवढा भाग जो राहील तुमचा तो त्याला कलर लागला नाही, बाकीच्याला कलर लागेल बघा, हा ना. एक काळाला होता बांधणी जो तो जाऊन तेच घ्यायचा गल, हा ना. सो तुम्हाला जे आहे ना की हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं तुम्ही घरी पण करू शकता रंगकाम. आजच्या डेटमध्ये डाय मिळतो, रविवार पेठेतून आणायचा, पाणी गरम करायचं, मीठ टाकायचं तिच्यामध्ये, तिच्यात जो कपडा टाकायचा तो टाकून द्यायचा, थोड्या वेळानं बाहेर काढायचा, सुकवायचा, त्याच्यानंतर प्रेस करायची, झालं रंगकाम. सोपं आहे एकदम. ओके, हॉस्टेलमध्ये राहिलं की अशा गोष्टी करतो माणूस. सो बेसिकली जे आहे रंगसाजी हे कुठून आलं? हे सल्तनत काळामध्ये आलेलं आहे बघा. म्हणजे याचा अर्थ काय की त्यांनी त्या काळामध्ये ह्या गोष्टी आणल्यात, कलर करणं वगैरे वगैरे. मग याच्यातून जे आहे इकॉनॉमी पण बदलते, लोक जाणार, त्या गोष्टी टेक्नॉलॉजी घेऊन आल्यात. देन सेरिकल्चर काय आहे बरं? काय असतं सेरिकल्चर? सिल्क, हा ना, रेशीम बनवणं जे आहे बघा.
आजच्या डेटमध्ये जे आहे ना कितीतरी शेतकरी म्हणजे आमच्या गावात सध्या बरंच जोरात चालू आहे ना सिल्क, है ना, रेशमी किडे आणि मग त्याच्यातून सिल्कचं उत्पादन वगैरे जे आहे. जालन्यामध्ये नवीन बाजारपेठ उभी राहिली आहे सिल्कची. पहिले महाराष्ट्रातला शेतकरी जे आहे सिल्क घेऊन कुठं जात होता, कर्नाटकमध्ये जात होता. आता जालन्याने त्याचे प्रश्न सोडवलेले आहेत बघा. सो जालन्यातलं सिल्क मार्केट वाढलेलं आहे. मग हे सेरिकल्चर जे आहे हे कुठून आलं? आता याच्या पण बऱ्याच स्टोरी तुम्हाला ऐकायला मिळतील. चीनमध्ये राजा चहा प्यायला बसला होता गार्डनमध्ये, गरम पाणी असतं ना चहा म्हणजे, मग वरतून ककून पडलं, मग त्याचे असे धागे निघाले, मग त्याला भारी वाटले वगैरे वगैरे. सौजन्य व्हॉट्सअप विश्वविद्यालय. ओके. सो हे जे सेरिकल्चर आहे सल्तनत काळामध्ये ते इथं रुजलं. आपल्या भारताबद्दल अशा कितीतरी गोष्टी आहेत बघा की माचीस है ना, छोटंसं मॅच बॉक्स, तिच्यामध्ये साडी ठेवली जायची वगैरे वगैरे. अशा ऐकलं आहे का तुम्ही स्टोरीज? भारतात अशा साड्या मिळायच्या की त्या मॅच बॉक्समध्ये ठेवल्या जायच्या. हां, आटपाट नगरातल्या आटपाट लोकांसाठीच्या साड्या होत्या त्या. आज सांगितलं होतं हे काय आहे ना अतिशयोक्ती आहे. अतिशयोक्ती अलंकार याला म्हटलं होतं बघा. बट बेसिकली जे आहे की आपलं ते सुपिरियर होतं किंवा आपण त्याच्यामध्ये स्किलफुल होतो. म्हणजे सल्तनत काळापासून किंवा पेपर टेक्नॉलॉजी जी आहे बघा, हा जो पेपर तुम्ही बघताय सल्तनत काळामध्ये जे आहे पेपर जे आहे तर त्याचं काम बरं झालं, टेक्नॉलॉजी आली बघा, कागद. ओके. केवढी महत्त्वाची गोष्ट आहे की नाही कागद लिहून ठेवण्यासाठी वगैरे वगैरे वगैरे. आता तुम्ही कसं ते कळणार कसं ना, ते बघा आपल्याकडे जे आहे की हिस्ट्री, आपल्याला हिस्ट्रीमध्ये सोर्सेस नावाची गोष्ट आहे. म्हणजे आपण अशोकन पिलर्स बघितलेले आहेत की पिलर्सवर लिहिलेलं आहे बघा. आता पिलर्सवर लिहिलेलं आहे ना तर ते एकाच जागी राहील तिथं, किंवा पिलर्सवरचा मॅसेज तुम्हाला घेऊन जायचं एवढं सोपं आहे का बरं ते? पण कागदाचं गणित कसं आहे? त्यावेळेस पक्षी वगैरे कबूतर पिक्चरमध्ये दाखवतात ना, कबूतर जा जा जा, मग ते घेऊन जाणार. आता त्याच कबुतराला जर पिलरला बांधला बघा तर कबूतर उडेल का? नाही होणार. कागदाचं डिस्कवरी त्याच्याकरता महत्त्वाची आहे. कागद येणं जास्त महत्त्वाचं होतं आणि तिच्यातून गणितं बदलायला लागली. दुसरा एक मुद्दा आहे ना बुक बाइंडिंग नावाची एक गोष्ट आहे बघा. बुक बाइंडिंग केलं आहे का तुमच्यापैकी कुणी? मी लहान असताना ना शाळेत असताना बरेच बुक बाइंडिंग, आम्ही सिनियरची पुस्तकं सिनियरच्या नोट्स घ्यायचो. मग ते तुकडे तुकडे असतात बघा, मग ते जायचं बाइंडिंगवाल्याकडं, त्याला द्यायचं, मग ते 2-4 दिवसांनी देणार आपल्याला पुस्तक एकदम शिवून बाइंडिंग करून. हे कुणाची देण आहे? झैन अल्बिदीन जे आहे बघा त्यांनी बुक बाइंडिंगचं टेक्नॉलॉजी आणली होती. म्हणजे तुम्ही कागद काढलेत ना वेगवेगळे झालेत, एकत्र करा त्याला. जसं आता आपण याला स्टेपल केलं, जास्त कागद असले तर त्याला हे केलं जातं बघा, स्पायरल बाइंडिंग आपल्याला. आणि बुक बाइंडिंग पण आणलेलं आहे त्या काळामध्ये. ज्या नाव आहे त्या व्यक्तीचं झैन उल अबेदीन जे आहे. म्हणजे कागद आणली त्यांनी, बुक बाइंडिंग आणलं यांनी. ओके. नवीन टेक्नॉलॉजी ज्या होत्या बघा, लेदर प्रोडक्शन, कातडं कमवणं जे आहे, लेदर. ओके. कार्पेट, शॉल, स्टोन पॉलिशिंग. स्टोन्सचा व्यवसाय आजही भारतात जोरात आहे एकदम. 10 रुपयाचा स्टोन 10,000, 10 लाख, 10 करोडला पण विकणारी लोक आहेत इथं. ओके. म्हणजे जर कोणी तुमच्या ओळखीचं असेल की ते त्या क्षेत्रात काम करतं तर त्याला चाय पे चर्चा करा त्याच्यावर, तो सांगेल तुम्हाला. कारण जर चांगला स्टोन पॉलिश केलेला असेल तर लोकांना हवा असा वाटतो, तुम्ही दाखवा, है ना. अंगठीत टाकून दिला, गळ्यात टाकून दिला, अजून है ना. आयुष्याचं टायटॅनिक केलं तर कोटीत आहे ते. सो लेदर प्रोडक्शन जे आहे तर लेदर आजच्या डेटमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. म्हणजे जे आहे की लेदर जे आहे मोठ्या प्रमाणावर आपण लेदरचा वापर आजच्या डेटमध्ये करतो बघा. ह्या टेक्निक्स कधी ग्रो झालेल्या आहेत? सल्तनत काळामध्ये ग्रो झालेल्या आहेत. ओके. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काळाच्या ओघात. आता लेदरचे त्या काळात महत्त्व पण होतं. म्हणजे लेदरच्या पिशव्या ज्या आहेत पाणी घेऊन जाण्यासाठी, है ना, ते बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये राहायच्या. ओके. त्याच्यानंतर कार्पेट आणि शॉल जे आहे, आज बघा जम्मू अँड काश्मीरचा जर विचार केला, GI टॅग, तिथल्या महिलांना जे आहे की या शॉल कार्पेट याच्यामुळे खूप काम मिळालेलं आहे. आपण ती न्यूज बघितली होती. सल्तनत काळाची देण आहे जे कार्पेट असतील, शॉल असतील. जम्मू काश्मीरमधल्याला जिओग्राफिकल इंडिकेशन आहे, अख्ख्या जगामध्ये त्याची मागणी आहे. तिथल्या महिलांना रोजगार मिळाला याच्यामुळे. सो ह्या टेक्निक्स सगळ्या ज्या आहेत ते त्या काळात ग्रो झाल्या. आता मी याच्यातले काही एक्झाम्पल्स घेतले जस्ट तुमच्यासाठी. सिम्पली प्रश्न असा आहे की बाबा कुठल्या टेक्निक्स ग्रो झाल्या होत्या. सो तुम्हाला काही टेक्निक्स, आता एक गोष्ट लक्षात ठेवायची,
खूप सोप्या सोप्या एकदम सगळ्यांना माहीत असतील अशा ज्या गोष्टी असतात त्या असल्या तर खूप जनरलाइज मार्क येणार आपल्याला. बी स्पेसिफिक, तुम्ही जर खूप स्पेसिफिक लिखाण केलं, चांगले 4 उदाहरणं दिली तर तुम्हाला इतरांपेक्षा जास्त मार्क टाकतील. आता हे काही सांगायची गोष्ट नाही, हे बिलकुल म्हणजे कॉमन सेन्स आहे. त्याच्याकरता थोडीशी मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल, रिव्हिजन्स तुम्हाला करावे लागतील, है ना. त्या पाठ पाहिजे अशा गोष्टी ज्या आहेत. आता बघा कॉटन क्लॉथ्स, आता कपडे रंगवायचे कॉटन क्लॉथ्स यांच्या काळामध्ये जे आहे ना, हे एक मशीन आहे बघा, हे बऱ्याच ठिकाणी असतं. याला म्हटलं जातं कार्डर्स बो जे आहे, हे काय आहे, कार्डर्स बो जे आहे, है ना, कॉटनसाठी वापरलं जातं. बघितलं आहे का तुम्ही कधी असं मूव्हीजमध्ये, वेब सिरीज बघितलं नाही? हां, जिच्यात बघितलं याला सांगा, कशात बघितलं आहे? हां, मिर्झापूर, हां ना, बघून घ्या एकदा. आता 3रा पार्ट येतो आहे बघा, अपब्रिंगिंग, है ना. सो आता हे बऱ्याच ठिकाणी असतं. हे कुणाकडून आलेलं आहे कार्डर्स बो? तर हे सल्तनत काळातलं टेक्निक आहे. चरखा, ओके, इंडियन नॅशनल मुवमेंटमधला एक सिम्बॉलिक गोष्ट आहे बघा ही. जेव्हा आपली कुठलीही चळवळ जी राहायची ती चळवळ थांबायची किंवा ज्या चळवळीला ब्रेक लागायचा ॲट दॅट टाईम काय फिरायचा? चरखा. नॅशनॅलिझम जे आहे, राष्ट्रीयत्वाची भावना लोकांना टिकवून ठेवणं, त्यांच्यामध्ये ती भावना जगवून ठेवणं, याच्यासाठी कशाचा वापर केला गेलेला आहे? चरख्याचा वापर केलेला आहे. ओके, सो हे चरखा पण कधी आलं आहे? सल्तनत काळामधून आलेलं आहे. ओके, म्हणजे यांच्या काळात क्लॉथ्स जे होते, कॉटन क्लॉथ्स, त्याच्यावर खूप काम केलं या लोकांनी. मग इकडं चरखा असू दे, इकडं हे कार्डर्स बो असू दे बघा, सगळा कापूस पिंजून काढला जसा, है ना, ससा, ते कामं करत होती सल्तनत. ओके, सो अशा ज्या गोष्टी आहेत. आता तुम्ही रायटिंग हे कसं आहे ना, स्किल आहे. तुम्ही आता कार्डर्स ब्रो ड्रॉ करणं एवढं कठीण आहे का बरं? तुम्ही जर असा कार्डर्स ब्रो ड्रॉ केला बघा, है ना, नाव देऊन टाका त्याला, याला डार्क करून टाकायचं फक्त. ओके, कार्डर्स ब्रो, मार्क घेण्याचं टेक्निक आहे. अशी काही साधी सोपी गोष्ट असली ना, ती उचलून लावून टाकायची तिथे, ती मदत करते तुम्हाला. ओके, डायग्राम्स वगैरे असल्या की हां सल्तनत, पण तुम्ही एकदम म्हणजे ते हाय लेवलला जाणार ना ते तिथं. मग अशा काही गोष्टी हेरल्या पाहिजे तुम्ही, की मी काय करू शकतो. चरखा काढता येतो का? सिम्पली काढू शकता तुम्ही चरखा, त्याला काय लागतं, हा ना, असं काढायचं आपलं, चला चरखा. किती वेळ लागला चरखा काढायला? म्हणून रायटिंग हे एक स्किलचं काम आहे बघा. रिप्रेझेंटेशन जे असतं ना, असं बोलकं पाहिजे. कार्डर्स बो त्याला कधी कळायचा? दाखवा त्याला, असं असतं. तो म्हणाल वा, मला नॉलेज वाढलं की घे मार्क. ओके, म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या साईडला तुम्ही घेतलं ना तर ते तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल राहतील बघा. व्हेरी इम्पॉर्टंट. सोप्या सोप्या करून ठेवायचं. असं नाही की आपल्याला लयच कलाकारी करायची मग 2 दिवस डायग्रामच शिकण्यात गेले, असं नाही झालं पाहिजे. रफ डायग्राम, पण एवढं पण सांगतो की ते कळलं पाहिजे की ते काय आहे. असं पण नको की तुम्ही म्हटले होते रफ आणि त्याच्यासाठी कमिटी बसवली की हे काय आहे नेमकं, असं नाही झालं पाहिजे, है ना. तर ते कळलं पाहिजे आपल्याला की हां हे असं असं आहे. ओके, देन नेक्स्ट वन जे आहे, 3रा प्रश्न जो होता आपला ट्राईब्सचा होता. ब्रिटिशर्सनी ट्राईब्सच्या बाबतीत काय केलं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं. एकतर लँड रिफॉर्मच्या नावाखाली यांची जमीन, रेव्हेन्यू अशा गोष्टी केल्यात. मग लँड रिफॉर्म जे आहे, जमीन सुधारणा. ओके, आता बघा आम्ही प्रत्येक शब्दाचं मराठी पण तुम्हाला सांगत असतो सायमल्टेनियसली. एवढंच की मी एकच शब्द लिहितोय तिथं, तुम्हाला जिथं प्रॉब्लेम आला सांगायचं, मी परत लिहून देईन. ओके, टॅक्स, कर प्रणाली, सो ती पण हिच्यामध्ये आहे. मग तिच्यामध्ये झाचं काठी टाकल्या, त्यांच्यावर हे केलं, तर मग तिच्यामधून त्यांनी काय केलेलं आहे, मग रिवोल्ट केलेला आहे बघा, हे धनुष्यबाण घेऊन. मग त्याच्याकरता इकडं जे आहे बिरसा मुंडा जे आलं. 15 नोव्हेंबर जनजाती गौरव दिन आपण साजरा करतो 15 नोव्हेंबरला. हे कोण आहेत? हे जे आहेत भगवान बिरसा मुंडा. मुंडा रिवोल्टचे जनक आहेत बघा. हे मुंडा रिवोल्टला यांनी डील केलं, ज्यांनी लीड केलं होतं. सो बिरसा मुंडा जे आहे, उलगुनान. उलगुनान काय? रेजिस्टन्स बाय आदिवासीज आहे. याच्यावर MCQ विचारतात बघा या शब्दावर. उलगुनान
उलगुनान म्हणजे काय? रिवोल्ट आहे, तो रेजिस्टन्स आहे आदिवासींनी केलेला. ओके, सो ब्रिटिशर्सला कसं रिप्लाय, मग तिच्यामध्ये किमान एक 5 जे आहे रिबेल्स तुम्ही टाकले पाहिजे. संताल ट्राईब, कोल ट्राईब, ही ट्राईब, ती ट्राईब, किमान 5 तरी रिवोल्ट तुम्ही टाकले पाहिजे की हां ब्रिटिशर्सला यांनी रिस्पॉन्स कसं केलेला आहे. काही ट्राईब्सला मग त्यांनी क्रिमिनल घोषित केलं, त्याचा इम्पॅक्ट असा झाला. बरं, आणि यांच्याबरोबर डील करणं एवढं सोपं नव्हतं ब्रिटिशर्सला, हे चॅलेंजिंग होतं. कारण एक तर यांना यांची जॉग्रफी एकदम प्रॉपरली माहीत होती, गोरिला वॉर सारखं होतं आहे. म्हणून ब्रिटिशर्सनी एकदा जे आहे की विषारी वायू पण वापरले होते, पॉयझनस गॅसेस. ते पॉयझनस गॅसेस जे आहेत त्या डोंगराच्या कड्या कपारीमध्ये जाऊन यांना बाहेर यायला त्यांनी भाग पाडलं होतं ट्रायबल्सला, आणि याची परवानगी देणारा होता चर्चिल. ओके, पण हे सिलेबसमध्ये किंवा उत्तरात लिहिण्यासारखं नाही, याच्यासाठी तुम्ही इतर पुस्तक वाचले तुम्हाला मिळत जातं. याला म्हणतात एंटरटेनमेंट, जे मी आता तुम्हाला सांगितलं. सो स्पॉटलाईटच्या विद्यार्थ्यांना एंटरटेनमेंटमध्ये इंटरेस्ट नसावा. सिलेबस, कॉन्टेंट, काय विचारलं जातं तेवढंच. कारण अशा ज्या गोष्टी आहेत ना, तर त्या आपण भरपूर सांगू शकतो, तुम्हाला पण मजा वाटेल, पण तो कन्सर्न नाही आहे. एकदा तुम्ही कलेक्टर झाले, काम करा नका करू, वाचत बसा, तुमचा प्रश्न आहे. आणि तुम्ही काम नाही केलं तर तुमचं काय करायचं तो सरकारचा प्रश्न आहे, बरोबर. पण आता जे आहे तर ते स्टिक टू सिलेबस, कारण सिलेबस मोठा आहे, वास्ट आहे, त्या पलीकडे बिलकुल जायचं नाही. ओके, मनोहर कहाणीयांसाठीचा हा कार्यक्रम नाही आहे, तेवढं लक्षात ठेवा फक्त. ओके, द नेक्स्ट वन. टाकू शकता ना तुम्ही याच्यामध्ये. ब्रिटिशर्सनी मग तेच केलं होतं ना की रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणजे काय, तुम्ही इथं काहीच करायचं नाही, म्हणजे जे तिथं वर्षानुवर्ष राहत आहेत त्यांना उचलून तुम्ही बाहेर काढलं की तुम्ही दिसायचं नाही आता इथं, है ना. रिझर्व्ह फॉरेस्ट जे आहेत, तर ते ब्रिटिशर्सनी तेच कायदे आणले होते ना की यांना बाजूला सरकवा. ओके, त्यांचे जे अधिकार आहेत ते त्यांना दिले गेले पाहिजे ना. मग त्याच्यासाठी जे आहे की काही गोष्टी केल्या गेल्या होत्या बघा. त्याच्यावर एक प्रश्न आता संडेला राज्यसेवेची टेस्ट आहे तिच्यावर टाकला आहे की हे कुणासाठी केलं गेलं होतं आणि हे काय होतं. ओके, सो तो तसा मुद्दा आहे. आता इथं बघा, तुम्हाला जो प्रश्न विचारला होता तो प्रश्न होता की गांधीजी आणि रवींद्रनाथ टागोर, एज्युकेशन आणि नॅशनलिझम. आता बघा प्रश्न किती मार्काचा आहे, 10 मार्काचा प्रश्न आहे बघा. आधीचे प्रश्न किती मार्काचे होते, 15 चे. आता 10 मार्काचा प्रश्न आहे, आणि याच्यामध्ये किती कीवर्ड्स आहेत मला सांगा बरं पटकन. प्रश्न जो आहे ना, किती कीवर्ड्स आहेत सांगा बरं पटकन. गुड, किती आहेत, 4 की 3. आता बघा, महात्मा गांधीजी, रवींद्रनाथ टागोर, 2 महत्त्वाचे हे झाले. आणि यांच्याबद्दल काय विचारलं, नॅशनलिझम अँड एज्युकेशन. म्हणजे यांच्याबद्दलचे 2 मुद्दे, यांच्याबद्दलचे 2 मुद्दे. सो इथं 2 पॉईंट झाले, इथं 2 पॉईंट झाले, म्हणजे झाले किती, 4. प्रत्येकाला मार्क किती आले, 2.5, 2.5, 2.5, 2.5. कळलं. म्हणून लिहिताना प्रत्येक गोष्ट तिथं त्याला दिसली पाहिजे, हायलाईट झाली पाहिजे की गांधीजींचा अप्रोच रिगार्डिंग एज्युकेशन, रिगार्डिंग नॅशनलिझम. रवींद्रनाथ टागोर रिगार्डिंग एज्युकेशन, रिगार्डिंग. आता तुम्ही याला वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकता. आता हे उत्तर लिहिताना आपण असंही लिहू शकतो सिम्पली, जे आहे की इकडं जे आहे गांधीजी आहेत आणि इकडं जे आहेत रवींद्रनाथ टागोर आहेत. मग इथं तुम्ही टाकलं एज्युकेशन, दोघांचं एज्युकेशनबद्दलचं मत, इकडं टाकलं नॅशनलिझम, दोघांचं नॅशनलिझमबद्दलचं मत. असं पण होऊ शकतं है ना, एकदम समोरासमोर तुम्ही चेक करून घ्या. दुसऱ्या पद्धतीने कसं लिहू शकतो याला, तर याला जे आहे सिम्पली, मग इथं जे आहे गांधीजी एज्युकेशन, रवींद्रनाथ टागोर एज्युकेशन, पुढच्या पेजवर जे आहे नॅशनलिझम, नॅशनलिझम. तुमची चॉईस आहे, तुम्ही याला कसं रिप्रेझेंट करणार. ओके, 2 पद्धतीने हा प्रश्न लिहिला जाऊ शकतो. जेव्हा कंपॅरिझन असतं ना दोन्हीच्यामध्ये, तर शक्यतोवर प्रेफर काय केलं गेलं पाहिजे, हे प्रेफर केलं पाहिजे, कारण कंपॅरिझन आहे गांधीजी आणि रवींद्रनाथ टागोर. ओके, म्हणजे कुठल्या प्रश्नाला कसं लिहायचं मी तुम्हाला वेळोवेळी सांगेल की काही जर वेगळं असलं तर, पण आता हे सरळ स्ट्रेट फॉरवर्ड आहे, तर असं लक्षात ठेवायचं. ओके, आता अशा कुठल्या पुस्तकामध्ये दिलेलं नाही आपल्याला. ओके, कुठल्याही पुस्तकामध्ये गांधीजींचा अप्रोच किंवा रवींद्रनाथ टागोर यांचा अप्रोच डायरेक्टली एज्युकेशन, हां रेफरन्सेस आहेत तिथं. जसं बुनियादी शिक्षा नई तालीम गांधीजी,
गांधीजींचा मूळ आग्रह जो होता तो होता की एज्युकेशन कसं असलं पाहिजे, तर ते बेसिक गोष्टी तुम्ही स्किल ॲक्वायर करा तुम्ही, असं ते होतं बघा. ओके, बेसिक थिंग्स. सो गांधीजींचा ॲप्रोच तो आहे. आणि त्याच्यामुळे जे आहे की आता गांधीजी आणि रवींद्रनाथ टागोर जे आहेत यांच्याबद्दल जर बघायचं झालं तर इथं जे आहे बघा नई तालीम जे आहे, ओके, नई तालीम किंवा याला जे आहे काय म्हटलं गेलेलं आहे, बेसिक एज्युकेशन सिस्टीम. मग ही बेसिक एज्युकेशन सिस्टीम ही कशावर बेस करते, स्किल जे आहेत, कौशल्य विकास जो आहे. वर्धा एज्युकेशन सिस्टीम पण होती बघा, वर्धा एज्युकेशन सिस्टीम. सो गांधीजींचं होतं की तुम्ही बेसिक स्किल ॲक्वायर करा. आज जो प्रॉब्लेम आपला सगळ्यांचा आहे इथं एज्युकेशनच्या बाबतीत तो कन्सर्न होता तिथं की यू शुड गो फॉर स्किल्स, है ना. त्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या होत्या. आता इथं जे आहे स्किल किंवा नई तालीम, व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन जे आहे. गांधीजींचा दुसरा मुद्दा जो काय आहे की तुम्ही व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन जे इथिक्समध्ये आपण शिकतो, इथिक्समध्ये गांधीजींना का घेतलं आहे आपण, तिकडे शिकतोय आपण, तर ते व्हॅल्यू सिस्टीम आहे. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल सर्वोदय आहे बघा, सर्वांचा उदय जे आहे, ओके, सर्वोदय. किंवा सिम्पली दुसरा जो मुद्दा याच्यामध्ये येतो तो म्हणजे काय की गांधीजींनी 7 सोशल सीन्स आपण डिस्कस केले होते, आठवतं का तुम्हाला, इथिक्समध्ये आपण बघितलं होतं 7 सोशल सीन्स बाय गांधीजी. मग त्याच्यामध्ये जे आहे की मॉरॅलिटी शिवाय हे त्याच्याशिवाय ते, ओके. व्हॅल्यू बेस्ड शिक्षण पाहिजे. एज्युकेशन जे आहे ना, फक्त तुम्ही टेक्नॉलॉजी ॲक्वायर केली आणि तुम्ही उद्या जाऊन हॅकिंग करताय, सायबर क्राईम करताय, तुम्ही दुसऱ्याच्या नावाने अकाउंट काढून काहीतरी घोळ घालताय, ॲक्सेप्टेबल आहे का, नाही. इथं अपेक्षित आहे की वेल कल्चर्ड सिटिझन्स आपल्याला, सुसंस्कृत, ना की फक्त एज्युकेटेड. खूप हायर एज्युकेशन घेतलं. UPSCने विचारलं होतं ना एकदा, शिकलेल्या लोकांचे प्रॉब्लेम सांगा. हायर एज्युकेशन तुम्ही घेतलं आहे आणि तिच्यामध्ये जे आहे की तुम्ही गोष्टी प्रॉपरली डील करू शकत नाही आहे, तर ते चालेल का बरं, नाही चालणार. दॅट्स व्हेरी क्लिअर थिंग. आणि म्हणून हा जो मुद्दा याच्यामध्ये आहे की व्हॅल्यू बेस्ड, मग यात कुठल्या कुठल्या व्हॅल्यू आहेत, मग इथं सगळंच इथिक्स, नीतिशास्त्र जे आहे ते नॉन व्हायलन्स, सत्य बोला वगैरे 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 इच अँड एव्हरीथिंग. सो व्हॅल्यू बेस्ड किंवा सेल्फ रिलायन्स, आत्मनिर्भर. गांधीजींनी जे आहे की सेल्फ रिलायन्स, आत्मनिर्भर तुम्ही असलं पाहिजे, हा त्यांचा कन्सर्न आहे बघा गांधीजींचा जो आहे, ओके. सो इकडं सौरभने टाकलं बघा, बॅक टू विलेजेस जे आहे, खेड्यांकडं चला, ग्रामीण भारतामध्ये जे आहे ग्रामीण भारताकडं चला. मग याला पण तुम्हाला डिबेट्स बघता येतात. गांधीजी म्हटले होते बॅक टू विलेजेस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की खेडी सोडा, गावातून बाहेर पडा, शहराकडे जा. त्याची कारणं आहेत. मग इकडं जे आहे दोघांचे थॉट प्रोसेस आणि त्याचा तो हे आहे बघा. गावामध्ये जे आहे की डिस्क्रिमिनेशन मोठ्या प्रमाणावर होतं, आतले बाहेरचे. तिकडं असं नाही आहे. म्हणजे हे मुद्दे जे होते ना ते लक्षात घेण्यासारखे होते आणि तिच्यातून गोष्टी ज्या आहेत तर त्या डील करणं याच्यामध्ये महत्त्वाचं होतं. सेल्फ रिलायन्स. आता बघा याच्यामध्ये जे आहे की गांधीजींच्या बाबतीत तुम्ही असे मुद्दे लक्षात घेऊ शकता. रवींद्रनाथ टागोरांचा जो मुद्दा आहे की इंटरनॅशनल, हे विश्वची माझे घरं, त्यांनी जे आहे की विश्व भारती विद्यापीठ आणलेलं आहे बघा. जागतिक स्तरावर तुम्ही गोष्टी डील केल्या पाहिजेत. इंटरनॅशनलिझम जे आहे, विश्व भारती युनिव्हर्सिटी, इंडियन ट्रॅडिशन विथ द इंटरनॅशनल व्हॅल्यूज, म्हणजे भारताच्या परंपरा, भारताच्या व्हॅल्यूज आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही कोलॅट करा आणि त्याच्यातून गोष्टी करा. विश्व भारतीची योजना जी आहे रवींद्रनाथ टागोरांची, ओके. सो तो कन्सर्न जो आहे तर तो इथं महत्त्वाचा आहे की या दोघांमधला डिफरन्स. इथं काय आहे, बेसिक एज्युकेशनवर फोकस आहे. इथं जो आहे तर तो वैश्विक एज्युकेशनवर फोकस आहे, युनिव्हर्सल. होलिस्टिक डेव्हलपमेंट. आता याच्यामध्ये जे आहे ना, ज्याला आपण म्हणतो की सर्वांगीण विकास झाला पाहिजे. होलिस्टिक डेव्हलपमेंट, प्रत्येक गोष्ट जी आहे तर ती 360 डिग्रीमध्ये एखाद्याला डेव्हलप करणं. मग त्याच्यामध्ये स्किल असेल, इतर सगळ्या गोष्टी. तर ते रवींद्रनाथ टागोरांचा तो आग्रह आहे तिथं एज्युकेशनच्या बाबतीमध्ये, ओके. किंवा तुम्ही खूपच बुकिश आहात तर मग त्याला काही अर्थ उरत नाही, बरोबर का नाही. म्हणजे आता तुमच्यापैकी अशी लोक जी आहेत की जी स्वतः पुण्यात आली, स्वतः रूम शोधली, स्वतः मेस शोधली, 4 प्रॉब्लेम्स आले, सेटल डाऊन झालात. काहींच्या बाबतीमध्ये हे डील होऊ शकत नाही. मग पॅरेंट्स सगळं करतायत आणि त्यांना ते डीलच होत नाही, की बाबा मी सगळं करणार पण तुम्ही बाकीचं बघून घ्या. मग तर मग देन इट इज की बाबा हा जो कन्सर्न आहे की बेसिक गोष्टी तुम्हाला डील झाल्याच पाहिजे, ते स्किल तुमच्याकडे असलं पाहिजे, ओके. हे तिच्यामध्ये अपेक्षित होतं बघा.
शांतिनिकेतनचा रेफरन्स इकडे सौरभने टाकला. शांतिनिकेतन जे आहे, सो शांतिनिकेतन ते घेऊन आले होते. आज ते हिच्यामध्ये आहे बघा, वर्ल्ड हेरिटेजचा रेफरन्स आहे शांतिनिकेतन. सो शांतिनिकेतनमधलं एज्युकेशन मग इंटरनॅशनल लेवलला कसं जायचं आणि त्या गोष्टी. आता नॅशनलिझमचा जर मुद्दा तुम्ही घेतला की भारताचा जो फ्रीडम स्ट्रगल आहे, भारताचा स्वातंत्र्य लढा जो आहे, त्या स्वातंत्र्य लढ्याचा जर विचार केला तर त्या केसमध्ये सिम्पली इथं बघा नॉन व्हायलन्स आणि इन्क्लुझिव्ह. आता बघा गांधीजींनी चौरी चौरा जे आहे कॉल ऑफ करून टाकलं होतं. नॉन कॉपरेटिव्ह मुवमेंट जी आहे, चौरी चौरा घडलं, गांधीजी म्हटलं की बाद झालं, नको आपल्याला नाही पाहिजे. पण लोकांना हे कळतच नाही की अहिंसा जी आहे तर ती आपल्याला आधी अंगीकारायची आहे, तिच्यातूनच गोष्टी करायच्या की नॉन व्हायलन्सच्या बेसिसवर हे डील होणार. मग आता इथं जो मुद्दा येतो की नॉन व्हायलन्स आणि दुसरं आहे इन्क्लुझिव्ह. इन्क्लुझिव्ह म्हणजे काय, समाजातला प्रत्येक घटक बरोबर घ्या. बघा दांडी यात्रा जी आहे, दांडी यात्रामध्ये सगळेच होते. महिलांनी पण मदत केलेली आहे. धारासना, सरोजिनी नायडू, लहान मुलं होती बघा तिच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला गांधीजींच्या ज्या काही चळवळी आहेत त्या चळवळीमध्ये समाजाच्या प्रत्येक घटकाला इन्क्लूड केलेला आहे. ईच अँड एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ युअर सोसायटी, इन्क्लुजन. जे आज शिकवलं जातं आहे बघा, सर्वसमावेशक विकास, तेच हे आहे. गांधीजी तेच सांगत होते. गांधीजी का महान ठरतात, गांधीजींशिवाय गोष्टी का नाही वर्क होऊ शकत. आज तुम्ही बघा जागतिक स्तरावर जेवढे काही समजा स्टॅच्यूज उभे केले गेलेले आहेत भारताच्या संदर्भात, मॅक्झिमम कुणाचे आहेत, गांधीजींचे आहेत बघा. युनिव्हर्सल देणारी व्यक्ती आहे. रवींद्रनाथ टागोर यांचा ह्युमॅनिस्टिक अप्रोच होता बघा, कॉस्मोपॉलिटियन ह्युमॅनिस्टिक. म्हणजे जागतिक स्तरावरच्या गोष्टींना घेऊन तुम्ही सांगळ घालणं, तिच्यातून विचार करणं, तिच्यातून डेव्हलपमेंट आणणं, हे रवींद्रनाथ टागोरांच्या याच्यामध्ये आहे. ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह जो आहे, मग जगात काय सुरू आहे, नॅशनल मुवमेंटसाठी लोक इतर अस्त्र काय करतायत, हा कन्सर्न यांचा इथं होता. सो बेसिकली नॉन व्हायलन्स, इन्क्लुझिव्ह, ह्युमॅनिस्टिक, ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह. मग आता हे तुम्हाला जे आहे ना की असे जे प्रश्न आहेत बघा, हे प्रश्न डील करताना तुम्हाला काय माहीत पाहिजे, बेसिक गांधीजी नीट कळालेले पाहिजेत, रवींद्रनाथ टागोर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हेनेवर दे विल गो फॉर एनी पर्सनॅलिटी, ती पर्सनॅलिटी अशीच असणार आहे की ज्यांचं काम खूप प्रॉमिनंट आहे. असं तुम्हाला एकदमच जे आहे MCQ जसं विचारलं जातं बघा, है ना, म्हणजे MPSCला अशा सवयी आहेत बघा, एकदम बारकं कुठलं तरी नाव शोधून आणतात की ते शोधायला आपण 10 लोक बसवली तरी सापडतं. ओके, म्हणजे आता MPSCचा पेपर झाला की त्याचं ॲनालिसिस घेतो ना आपण, जसं आपण UPSCचं घेतो. तिच्यातले इतिहासाचे प्रश्न आहे ना, ते काढता काढता नाकी नऊ येतात बरंच. याला 2 पैसे होते का, त्याला 3 पैसे होते, नंतर कळलं ज्याच्यावर 1 तास गेला आहे तो प्रश्न कॅन्सल झाला आहे नंतर. ओके, किंवा अशी नावं जी आहेत. पण इथं असं होणार नाही, प्रॉमिनंट पर्सनॅलिटीजवरच ते विचारतील. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की गांधीजी समजून घेणं गरजेचं आहे. ते तुम्हाला MCQ सॉल्व्ह करायला पण गरजेचं असतं, कारण त्यांनी जर एखादी गोष्ट विचारली की हे कोणी सांगितलं, असं कोण म्हटलं, तर तुम्हाला माहीत पाहिजे की नाही ह्या व्यक्तीचं नेचर असं नाही आहे, हे असं म्हणू शकत नाही. म्हणजे ती पर्सनॅलिटी माहीत असली तर तुम्ही काय करू शकता, MCQ पण चांगले सॉल्व्ह करू शकता रिजेक्शन. म्हणून इथं मुद्दा येतो की पर्सनॅलिटीज चांगल्या समजून घेतल्या पाहिजे की कोणाचा काय रोल होता, कसं होतं. ओके, सो आणि हिच्यामध्ये एक दुसरी गोष्ट जी आहे रवींद्रनाथ टागोरांच्या बाबतीमध्ये, की जो ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह, ह्युमॅनिस्टिक अप्रोच आहे. जनगणमन आणि अमार सोनार बांगला जे आहे, 2 देशाचं नॅशनल अँथम देणारी व्यक्ती आहे बघा. आपली साधी कविता कोणी वाचायला ना ऐकायला तयार होत ना, हे ना सत्य आहे ना. आम्ही कॉलेजमध्ये होतो ना त्यावेळेस आमच्यातल्या एकाने एक कविता लिहिली होती, ना ती अशी होती की जी कुणी जर ऐकली तर तप्त शिशाचा रस कानात ओतला जातोय काय असं फिलिंगला अशी कविता होती बघा. म्हणजे तिचे बोल मी आता ऐकवत ना तुम्हाला. ओके, पण आम्ही आमच्या सौजन्यातून ती डिस्प्लेला लावली होती आणि ती ज्या वेळेस आमच्या 2-3 शिक्षकांनी वाचली ते म्हणतात सगळ्यात पहिले कोण याला बोलवा बाबा, हे काय आहे. आणि तो महान कार्य तो पण म्हटला हा ही कविता आहे मी लिहिली आहे. सो ते त्या क्षणी ते सगळे शब्द उचलून घेण्यात आले होते आणि त्याला सांगण्यात आलं होतं की इथून पुढं लेखणी जर उचललीच हातात बाबत तर डायक्लो, डेक्झा, पॅरासिटामॉल याच्यासाठीच उचलायचं, असं काही लिहू नको.
हां ना, पेशंटला हार्ट अटॅक वगैरे यायचा. सो बेसिक काय आहे ना की इथं 2 देशांचं नॅशनल अँथम दिलेलं आहे बघा रवींद्रनाथ टागोरांनी. सो हा रेफरन्स खूप खूप महत्त्वाचा आहे. मग तुम्हाला ते त्या हिच्याने लिहिता आलं पाहिजे की अरे आता बघा तसं बघायला गेलं तर म्हणजे जोडता आलं पाहिजे आपल्याला तिथं. किंवा एकदा एक प्रश्न विचारला होता, पानिपतची 3 युद्ध पानिपतमध्येच का झाली. आता पुस्तकात लिहिलं आहे का कुठं पानिपतची 3 युद्ध पानिपतमध्ये का झाली. त्यांनी एवढं दिलं, पानिपतचं पहिलं, दुसरं, तिसरं, बाकी तुम्ही तुमचं बघा. बरोबर. बरं आपल्याला जो इतिहास शिकवला गेलेला आहे दुर्दैवानी बऱ्याचशा शाळांमध्ये वगैरे, तर ते वाचून दाखवला जातो धडा. हा ना, त्याचा एक बळी मी पण आहे की ते असं वाचून दाखवणार. म्हणजे हिच्यामध्ये जे आहे द ट्रायल ऑफ INS ऑफिसर डिड मोर हार्म दॅन गुड टू द ब्रिटिश रूल इंडिया एक्सप्लेन. हां, प्रश्न उत्तर लिहून आणा. म्हणजे मूळ तो इतिहास आपण ते शिकत नाही. तिच्यामुळे बऱ्याचदा काय होतं की इथं ज्यावेळेस आपण सिव्हिल सर्व्हिसमध्ये इतिहास वाचायला लागतो, समोरचा 4 गोष्टी सांगायला लागतो, तर आपण एकदम इतिहासमय होऊन जातो. तर ते पण थोडं भान ठेवायचं आहे. स्टिक टू सिलेबस, तेवढ्याला तेवढंच डील करायचं आहे. बऱ्याचदा आपण भारावून जातो या सिलेबसमध्ये आणि समोरचा काहीतरी खूपच महान गोष्ट सांगतो आपल्याला असं वाटायला लागतं, तसं काहीच नाही आहे. ओके. सो सिम्पली इट इज डिमांड ऑफ एक्झामिनेशन, दॅट्स इट. कारण ते प्रश्न तसे विचारतात. आता हे 6 प्रश्न हिच्यामध्ये आहेत. हिच्यातले किती प्रश्न डायरेक्टली पुस्तकात सापडतात ते आपण आता एकदा बघूयात. बघा हे एकदा झालं आपलं. हां, हिच्यातला एक 3रा प्रश्न होता, तो एकदा डिस्कस करू आणि मग याचा ॲप्रोच कसा असला पाहिजे त्याच्याकडे परत एकदा जाऊ. आता रेल्वे आहे बघा, एक प्रश्न होता तिथं की रेल्वेची डेव्हलपमेंट जगामध्ये झाली तिच्याने जगावर काय सोशो इकॉनॉमिक चेंजेस झालेले आहेत, असा एक प्रश्न आहे बघा इथं वरती. ओके, आपण बघितला होता हा. ओके. हाँ, विश्व के विभिन्न देशों में रेलवे के आगमन से होने वाली सामाजिक आर्थिक प्रभावों को उजागर कीजिए. फर्स्ट लैंग्वेज हिंदी है. ब्रिंग आउट द सोशो इकॉनॉमिक इफेक्ट्स ऑफ द इंट्रोडक्शन ऑफ रेल्वेज इन डिफरंट कंट्रीज ऑफ द वर्ल्ड. मग आता सिंपली हा एक प्रश्न आहे बघा. मग आपण जर असा विचार केला की मग कुठं कुठं रेल्वे आली होती, मग इंग्लंडमध्ये काय झालं, स्वित्झर्लंडमध्ये काय झालं, जपानमध्ये काय झालं, भारतात काय झालं, असा जर विचार केला तर हे प्रश्न लिहू शकू का आपण. माहिती आहे का आपल्याला काय झालं होतं इंग्लंडमध्ये. पुस्तकात असं लिहून दिलेलं आहे का सेपरेट सेपरेट सेपरेट. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, रेल्वे आली तिच्याने तुमच्या आयुष्यात काय इम्पॅक्ट होतो किंवा तुम्ही जे ऑब्झर्व करता तिच्याने काय होतं. हे सिंपल, लाईट लागला इथं, या लाईटामुळे आपल्या आयुष्यात काय झाला, आपण प्रकाशमान, आपले फोटो अंधारात सुद्धा चांगले यायला लागले. हा ना, लाईट लागला त्याच्यामुळे इफिशियन्सी वाढली तुमची. अदरवाईज सूर्यास्त झाल्यानंतर जे आहे 7च्या आत घरात नाही, 7च्या आत ढगात झोपा, काहीच नाही. नंतर लाईट आला, लाईट आल्यामुळे तुम्ही अंधारात काम करू शकला. जिथं चाच पडत होता तुम्ही घरामध्ये, चुकून नको त्या हिच्यावर पाय पडत होता, हाताला काही लागत होतं, लाईट लागला. लाईटाने काय काय करून ठेवलं तुमच्यासाठी. ओके. सो बेसिकली जे आहे तसं आपल्याला कशाच्या बाबतीत शोधायचं आहे, रेल्वे. आता इमॅजिन करा बरं, तुम्ही सांगा मला, सांगा चला, रेल्वेमुळं आपल्या आयुष्यात किंवा जगाच्या आयुष्यात काय फरक पडला असेल बरं. रेल्वे आली, तुमच्यापैकी कोणी असं आहे का रेल्वेत बसलं नाही का ज्याने रेल्वे बघितली नाही, तर त्याच्यासाठीच ही रेल्वे होती, ती दाखवली बघा थोड्या. हां, हो मी रेल्वेत बघितली नाही, मला काय विचारता, आता ही रेल्वे आहे. ओके. आता तुम्हाला सांगायचं की या रेल्वेमुळं काय होतं बघा. चला, ऑनलाईनवाले जे आहे सांगा बरोबर. ऑनलाईनची लोक खूप हुशार असतात बघा, प्रश्न उत्तराच्या आधी उत्तर टाकतात. ओके, चला, रेल्वेमुळं काय काय झालं इकडं आलं बघा. माल वाहतूक झाली, दळणवळणाची सुविधा झाली बघा. टाईम वाचला, आपलं ट्रॅव्हलिंग टाईम जे आहे तर ते वाचला. म्हणजे बाय रेल्वे आणि बाय रोड. तर बऱ्याच ठिकाणी जे आहे एक्सप्रेस, सुपरफास्ट वगैरे वगैरे असल्या गाड्या धावतात. फक्त त्याच्यावर मालगाडी समोर आली नको पाहिजे, एवढं आहे का. सध्या भारतामध्ये जे आहे ॲक्सिडेंट्स बरेच वाढले रेल्वेचे, त्याच्यामुळे भीती वाटते, नको बाबा रेल्वे, है ना, असं पण होतं. प्रवास कमी खर्चात व्हायला लागला बघा. ऑबियसली तिला वेळ कमी लागणार आहे, ती पटकन जाणार आहे, तिच्यातलं इन्व्हेस्टमेंट आणि त्या सगळ्या गोष्टी कमी पैसे लागतात तुम्हाला. बरोबर. जस्ट एक्सलंट. रोजगार निर्माण केला रेल्वेने. रेल्वे आलेली आहे तर रेल्वे पहिले आणावी लागेल, तर त्याच्याकरता रूट टाकावे लागतील, त्याच्याकरता काम करावं लागेल, हा डबा बनवावा लागेल. ओके, रेल्वेचा डबा. ओके.
मग याच्यासाठी लोक कामाला लागतील, याचा अर्थ काय, रोजगाराची निर्मिती झाली. प्लस तुमचं माल वाहतूक रॉ मटेरियल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला लागलं, डेव्हलपमेंट आली, इंडस्ट्रीजला पुरेसं ते है ना, इंडस्ट्रीसाठी पॉझिटिव्ह होतं आहे. तर तिकडं पण लोकांना रोजगार, इकडं पण लोकांना रोजगार. कच्चा माल रेल्वेत टाका, कच्चा माल रेल्वेतून खाली उतारा, रोजगारच रोजगार. स्टेशन जे आहे, रेल्वे स्टेशन आलं, रेल्वे स्टेशनच्या बाहेर चहा, भजी, समोसा, इकॉनॉमी कशी वाढत जाते ना. तुम्ही इमॅजिन करा, मी जेव्हा पुण्यात आलो होतो बघा, मला आय थिंक आजच कोणतरी विचारलं होतं की तुम्ही पुण्यात आले होते. हां, आपल्या अमित सरांनी विचारलं होतं मला, सर तुम्ही कधी आले होते पुण्यामध्ये. म्हणजे हे पुणे बरंच बदललं असेल ना. म्हटलं हां, मी ज्या वेळेस कॉलेजच्या ॲडमिशनला पुण्यात आलो होतो, वडिलांबरोबर ॲडमिशनसाठी आलो होतो मी कॉलेजच्या, है ना. नंतर त्यांना मला शोधायचं असलं तर माहीत पाहिजे ना कुठं सोडून गेले होते म्हणून, त्याच्याकरता. सो ते जे पुणे स्टेशनच्या बाहेर आता अंडरग्राऊंड रस्ते आहेत, असं काही नव्हतं, डायरेक्टली होतं. आणि रोड क्रॉस करायला मला अजून पण आठवतं, आम्हाला तेव्हा 15-1 मिनटं लागले होते. एवढ्या गाड्या तिथं, रोडच क्रॉस करता येत नव्हता. आता बरेचसे जे ओव्हरब्रिजेस झाले, खालून वरतून इकडून तिकडून गोष्टी सोप्या झाल्या, है ना. पुण्यामध्ये जे आहेत बरेचसे जे आहेत ओव्हरब्रिज, रस्ते, है ना, बऱ्याच गोष्टी झाल्यात मधल्या काळामध्ये. मग हे तुम्हाला जे असतं ना की आता प्रत्येक देशातलं आठवायचं का नाही, इन जनरल काय काय झालेलं आहे लोकांच्या आयुष्यामध्ये. हां, त्यांनी जर स्पेसिफिक विचारलं असतं तर मग एखादी गोष्ट की चला तिथं काही वेगळं घडलं आहे का, अदरवाईज सगळं सेम आहे, है ना. म्हणजे तिच्यातून ज्या घाला का सेपरेट बजेट वॉज देअर, कारण तिची रिव्हेन्यू तेवढा होता रेल्वेचा. मग आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर हा प्रश्न कसा आहे ना, हा प्रश्न पीसफुली सोडवण्याचा प्रश्न आहे बघा. एक्सलंट, एन्व्हायरमेंटसाठी चांगली गोष्ट होती, पॉल्युशन कमी झालं बघा रेल्वेमुळे जे आहे, है ना. त्या पण गोष्टी होत्या की एन्व्हायरमेंट बेस्ड त्या गोष्टी पॉझिटिव्ह होत्या आपल्यासाठी. म्हणजे रेल्वेनी ॲट ए टाईमाने किती लोक घेऊन जातं ना, ते तो एक मुद्दा झाला. मास मोबिलायझेशन, सोशल चेंज जे आहे, साधी गोष्ट आहे की तुम्ही सोशल कल्चरल, तुम्ही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला लागला, तुमचा प्रवास वाढला, मग तिथं इडली असते, तिथं डोसा असतो, बरोबर की नाही, किंवा इकडं पुरणपोळी असते. म्हणजे मी तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल सांगतो. आम्ही जेव्हा आमचं मायग्रेशन होतं स्कूलला, आणि आमचं मायग्रेशन होतं कांगडा, हिमाचल प्रदेश, म्हणजे 1 वर्षासाठी आम्ही तिकडं गेलो होतो. आपल्याकडे कसे पोहे बनतात नाही तर सकाळी क्विंटलनी सदाशिव पेठेचे आहेत, हा ना, टणाटणाने आपण खातो बघा पोहे जे आहे ते. पण तिकडे हिमाचल प्रदेशमध्ये असे पोहे नाही बनत. ते लोढी जी असते ना, आपण मकर संक्रांती म्हणतो, त्यांच्याकडे लोढी आहे, आणि ते कच्चे पोहे खातात, हे कागदी पोहे वाटतात ते असे, जसं आपण इकडं तिळगुळ वाटतो त्या टाईपमध्ये. असं लिटरली जे आहे, म्हणजे आता अजून गणितं बदलली असतील, व्हिडिओ पाहून पाहून लोक बनवायला लागले. आम्ही जेव्हा गेलो होतो तर आमचा एक बॅचमेट होता, त्याचं घर तिथंच होतं शाळेच्या बाजूला. तर त्याच्या घरी मग आम्ही त्याच्या आईला सांगितलं होतं की पोहे कसे बनवतो आमच्या घरी, आणि तसे पोहे तिथं बनले होते, आणि त्यांना पण ते आवडले होते की ते भारी आहे, बनवत जाऊ आपण म्हणून. पण आपण परत परत जायचं नसतं खायला. म्हणजे हे काय झालं, एक्सचेंज ऑफ कल्चर आहे बघा, की आपल्याकडं ज्या गोष्टी होतात ते त्यांच्याकडे व्हायला लागल्यात, त्यांना माहीत पडलं. किंवा तिकडचं कल्चर आपण शिकलो, आलू टिक्की, छोले भटुरे, है ना, हे आपल्याकडं आहे का नाही, छोले कुलचे. कास्ट सिस्टीमचा पण इन्फ्लुएन्स यांनी कमी केलेला आहे बघा. कारण रेल्वेचा प्रवास, इकडची तिकडची लोक, प्रत्येक ठिकाणी तुम्ही हे डील नाही करू शकत. बट बेसिकली आता पण बघा मुंबईच्या बाबतीमध्ये अशा डॉक्युमेंटरीज तुम्हाला मिळतील की मुंबईसारखं शहर जे आहे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की तुम्ही खेडी सोडा, शहरांकडे जातं. त्याच्यात नंबर ऑफ गोष्टी आहेत. तिथं रोजगार आहे तुमच्यासाठी, तिथं डिस्क्रिमिनेशन तेवढंसं नाही आहे. आता बघा कितीतरी लोक अशी आहेत की त्यांचे अनुभव आहेत की आम्ही मुंबईत आलो आणि लोक आम्हाला स्पर्श करतायत. आमच्या गावात आजही आम्हाला बाजूला उभं केलं जातं किंवा आमच्या आजूबाजूला कुणी उभं राहत नाही. थिंडल पॉल्युशन आपण बघितलं होतं हिस्ट्रीमध्ये जे आहे, डिस्टन्स पॉल्युशन. XYZ जातीचे तुम्ही आहेत तर तुम्ही एवढं दूर उभं राहिलं पाहिजे, XYZ जातीचे तुम्ही एवढं दूर उभं राहिलं पाहिजे. आणि इथं लोकलमध्ये जे आहे ते मुंगीला जायला जागा नाही, तिथं तर कोण विचार करून तुझी जात कुठली, माझ जात कुठली, जो त्या चक्करमध्ये तर त्याला लोकल भेटतच नसते. पायी पायी जाम होतो तुझ्या ऑफिसला, हा ना. म्हणजे त्या हे आहेत. मग रेल्वेने हा बराचसा चेंज जो आहे तर तो डील केलेला आहे बघा, हा ना. तुम्हाला एक सेल्फी नावाची शॉर्ट फिल्म बघा,
हा ना, सेल्फी नावाची एक शॉर्ट फिल्म आहे. आपण इथिक्समध्ये अशा काही गोष्टी मी दाखवेल तुम्हाला. आता बघा हिच्यामध्ये सगळ्यात बेसिक जे आहे काय झालं, इकॉनॉमिक ग्रोथ झाली. रेल्वेमुळे सगळ्या गोष्टी स्पीडअप झाल्या, गती आली बघा रेल्वेमुळे. जे आयुष्य जे होतं माणसाचं ते काय झालं, गती त्याला मिळाली बघा. रेल्वे इकॉनॉमिक ग्रोथ, आर्थिक सुबत्ता आणली रेल्वेने, व्यापार वाढले आहेत, तुम्हाला रोजगाराच्या संधी पण मिळाल्या. तुम्ही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्रॉपरली जात होता येत होता, बऱ्याचशा गोष्टी. अर्बनायझेशन अँड रिजनल डेव्हलपमेंट, लोक शहरामध्ये सेटल व्हायला लागली, तिथल्या अपॉर्च्युनिटीज. इंडस्ट्रियलायझेशन वाढलं. इंडस्ट्रियलायझेशन वाढलं म्हटलं आता ऑब्व्हियसली इंडस्ट्रीज कुठे होत्या, अर्बन हिच्यामध्ये ज्या आहेत. सो रिजनल डेव्हलपमेंट पण त्या त्या रिजनमध्ये जिथं जिथं रेल्वे आल्या मग तिथली डेव्हलपमेंट. पहिली रेल्वे कुठं आली भारतामध्ये, आज बघा कुठे डेव्हलपमेंट दिसते तुम्हाला, तो तिचा पायगुण आहे. आता तिथंच का आणली, तर तिथं तिला पूरक वातावरण होतं म्हणून आणलं, की रेल्वेचा चांगला वापर कुठं होऊ शकतो किंवा रेल्वे कुठं असावी, तर मग ते तिथं. बरोबर. एम्प्लॉयमेंट जनरेट झाली, तुम्ही लोकांनी सांगितलं बघा की एम्प्लॉयमेंट पण जनरेट झाली. तिच्यातून जे आहे मोठ्या प्रमाणावर जे आहे आपल्याला रोजगार जे आहे तर ते मिळाले. टुरिझम जे आहे, आता बघा आजच्या डेटमध्ये आपण किती रेल्वे बनवलेल्या आहेत, बुद्धा सर्किट, वेगवेगळे सर्किट्स आहेत त्याच्यासाठी रेल्वे आहेत. पॅलेस ऑन व्हील्स बघितलं का तुम्ही, व्हिडिओज तुम्हाला दाखवले होते आय थिंक मी काही लोकांना मागच्या याला. तुम्ही जे आहे ना हे व्हिडिओज पण बघा. पॅलेस ऑन व्हील जे आहे, दार्जिलिंगची ट्रेन आता बघितली बघा त्या दिवशी, वर्ल्ड हेरिटेज ट्रेन आहे. इथं माथेरानची ट्रेन आहे, वर्ल्ड हेरिटेज आहे बघा, आपल्या हाकेच्या अंतरावर आहे. म्हटल्यावर लगेच जाऊ नका ना, फोकस ऑन स्टडी. हां खूपच तुम्ही चांगला अभ्यास केला आहे, 2-3 महिन्यानंतर काहीतरी रिलॅक्सेशन पाहिजे तर मग इथं माथेरान जेव्हा नेरळपासून वरती माथेरानला टॉय ट्रेन जे आहे वर्ल्ड हेरिटेज तुम्ही बघू शकता या गोष्टी. किंवा दार्जिलिंगची ट्रेन आहे, लोक जातात. टुरिझम मोठ्या प्रमाणावर वाढवलं आणि जिथं जिथं टुरिझम वाढलं तर तिथल्या लोकांचं पण लाईफस्टाईल उंचावतं, कारण तिथं एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक जातात. मग तिथं आता बघा कोकणासंबंधीचे काही व्हिडिओज आहेत किंवा काही लोक जे आहेत ते कोकणातलं टुरिझम प्रमोट करताय, मग ते बोलवतात तुम्हाला, मग तुम्ही तिथं जाणार, मग तिथं पण 4 लोकांना रोजगार मिळेल है ना, 4 पैसे त्यांना मिळतील समजा. म्हणजे ते तसं गणित आहे की टुरिझम पण रेल्वेने जे आहे ते वाढवलं बघा. रिडक्शन ऑफ एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट जे आहे, सो रेल्वे ॲट अ टाईम मास मोबिलायझेशन करते बघा. एवढेच जर लोक आपल्याला बसनी पाठवायचे असले तर किती बस लागतील, बरोबर. इम्प्रूव्ड असेस जे आहे, असेसेबिलिटी जे आहे बघा, वेगवेगळ्या रिसोर्सेसची असेल, वेगवेगळ्या याच्याने जे आहे की त्यांनी तुम्हाला असेस दिला, तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता. कल्चरल एक्सचेंज आपण बोललो बघा, 2 वेगवेगळ्या ठिकाणची लोक जर एकत्र आली तर तिच्यात कल्चरल एक्सचेंज पण होतं. रुरल डेव्हलपमेंट जे आहे, ग्रामीण विकास जो आहे तो पण रेल्वेने केला, कारण गावातली लोक बाहेर जॉबला जायला लागली, तिथून काही गोष्टी यायला लागल्यात, ते तिकडून काहीतरी घरी पाठवायला लागले. नंबर ऑफ गोष्टी आहेत त्याच्यात. रुरल डेव्हलपमेंट पण यांनी केली. जसं अर्बनायझेशन झालं, कारण अर्बनायझेशन असं आहे ते रुरलमधून अर्बनला असतं. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या रेल्वेने केल्यात. बरं मला एक गोष्ट सांगा, तुम्ही शांत चित्ताने, असं तुमच्यापैकी आता कोणी आहे की ज्याला असा प्रश्न जे आहे की हा समोरचा प्रश्न आणि त्याचं ॲक्च्युअल उत्तर डील करू शकतो का आपण शांतपणे विचार केला तर? तुम्ही रेग्युलर इथं लेक्चर्स लिहिले तर तुमची एक थॉट प्रोसेस प्रॉपरली डेव्हलप होते. ती थॉट प्रोसेस प्रॉपरली डेव्हलप झाली, शांत चित्ताने आपण अशा पद्धतीने सुद्धा डील करू. याच्यासाठी आपण वर्ल्ड हिस्ट्रीचं पुस्तक वाचायची गरज आहे का? पण याचा अर्थ ते वाचायचं नाही असं होत नाही. हां म्हणजे मग तुम्ही म्हटले होते की असंच करायचं, असं नाही. ते ह्या गोष्टी समजून घ्या की हा जो ॲप्रोच आहे किंवा या परीक्षेची जी नीड आहे तिच्यामध्ये खूप बुकिशच असलं पाहिजे असं नाही आहे. तुम्ही जे आहे की चिंतन जास्त केलं पाहिजे बघा. तुमचं जे थॉट प्रोसेस आहे ती डेव्हलप, की हां मी अशा प्रश्नाला मी कसं सामोरं जाणार, 6 प्रश्न तुमच्यासमोर. आता हे आपण डिस्कस केलं नाही, तुमच्या बॅक ऑफ माइंड राहतील बघा. तुम्ही चालता बोलता मेसवर चपाती येते तोपर्यंत पण विचार, अरे हिच्यात अजून हे लिहिलं असतं, हे लिहिलं असतं. आणि ही प्रोसेस अजून चांगली कधी होईल? परवापासून लिखाण सुरू झालं आपलं डेलीचं, परवापासून इथिक्स सुरू होईल बघा, प्रॉपर सिलेबस. उद्या तुमचं जे आहे सगळे आपण आस्पेक्ट क्लिअर केले. याच्यातला एक बाकी आहे इंडियन सोसायटी, तो रणजित सर उद्या घेतील आणि मग त्याच्यानंतर डायरेक्टली सिलेबस आपलं सुरू होतं आहे. आणि जे लोक डेमोमध्ये आहेत तर मग ते डेमो तिथून बंद होतील बघा. ओके, डेमो इन द सेन्स हे काय डेमो म्हणजे काहीतरी वेगळं आहे, हे सगळं सिलेबस हे हा बेस आहे बघा प्रत्येक गोष्टीचा. हे समजून घेतलं तर गोष्टी ज्या आहेत तर त्या सोप्या होतात आपल्यासाठी. ओके,
आता हा पहिला जो प्रश्न होता एक की एन्शियंट हिच्यामधली डेव्हलपमेंट जी आहे जॉग्राफिकल, मग आता हा प्रश्न लिहिताना तिथं मॅप पाहिजे म्हणजे पाहिजेच की हा रिजन कुठला आहे, हा रिजन जो आहे हा ना, कशी डेव्हलपमेंट झालेली आहे ही इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, इंडस रिव्हर सुपीक प्रदेश जे आहे बघा, काय आलं गंगा इकडं आहे हा ना. सो एन्शियंट हिस्ट्री जे आहे IBC, मग तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या डील करता आल्या. तुम्ही मॅपवर जेवढं डील कराल ना तिथं, कारण प्रश्न जॉग्राफिकल डेव्हलप याच्याशी संबंधित आहे, लोकेशन आणि डेव्हलपमेंट. नदी आहे, सुपीकता आहे, गोष्टी डील झाल्या. सो तो एक मुद्दा येतो. म्हणून हिस्ट्रीमध्ये मॅप्स ॲज वेल ॲज जॉग्राफीमध्ये मॅप्स हे दोघी ठिकाणी महत्त्वाचे असतात बघा. किमान NCERTमध्ये दिलेले मॅप्स तुम्ही खूप चांगले केले पाहिजे बघा, मिनिमम तेवढी रिक्वायरमेंट आहे. ओके, वेळोवेळी तुम्हाला हे मॅप्स प्रोव्हाइड केले जातील, बट बेसिक तुम्ही त्या लेवलला हे बघितलं पाहिजे. ओके, आता आपण जे आहे ना इकडं प्रश्नांकडे एकदा जाऊया की हे जे प्रश्न आपण बघितले होते बघा, याच्यातले किती प्रश्न जे आहेत ते डायरेक्टली बुकिश आहेत. ओके, आता बघा पहिला प्रश्न जो होता व्हॉट आर द मेन फीचर्स ऑफ वैदिक सोसायटी, हे बुकिश आहे बघा, पुस्तकात दिलं आहे फीचर्स ऑफ इंडियन वैदिक सोसायटी. त्याचा पुढचा जो पार्ट आहे हा कशाशी संबंधित आहे, हा थॉट प्रोसेसशी संबंधित आहे की हा त्या काळात हे होतंय, आज आहे काय हे, बरोबर. रिलिव्हन्स जो आहे, साधी गोष्ट आहे बघा, जात्यावर दळलं जात होतं आधी. चक्की म्हणजे काय असतं बरं, तिच्यात पण तशीच सिस्टीम आहे, एवढंच की त्याला काय केलं आहे, पॉवर जोडली आपण, सप्लाय दिलेला आहे, तिच्याने ते फिरून पीठ तयार करतो. फाईननेस ती टेक्नॉलॉजी आली ना तिथं, पण त्याचा मूळ कुठून आलं, जुन्या काळामध्ये लाकडाची वगैरे चाकं बनवली होती गाड्यांसाठीची, गोल चाक जे आहे. नंतर तिच्यात किती फाईननेस येत गेला, आज वेगवेगळ्या कंपन्या R&D करतात की आमचं चाक किती MM किती हे पाहिजे, कसं पाहिजे है ना, गाडी स्पीड नाही आली पाहिजे, स्पीड वाढला पाहिजे, ॲव्हरेज आला पाहिजे. आमचा एक मित्र आहे, तो पण कुठली गाडी आली की तो सांगतो याचं टायर मी बनवलं आहे, आम्ही पण म्हणतो एक नंबर मित्र आहे आपला है ना. सो व्हॉट वर द मेजर टेक्नॉलॉजी, आता बघा हा जो प्रश्न आहे ना याच्यातला पहिला पार्ट बुकिश आहे पण दुसरा पार्ट बुकिश नाही. इट इज ऑल अबाउट युअर थॉट प्रोसेस, आणि हे थॉट प्रोसेस प्रॉपरली लेक्चर ऐकणं, प्रॉपरली रायटिंग करणं, याच्यातून डेव्हलप होत जातं. नेक्स्ट वन, व्हॉट वर द मेजर टेक्नॉलॉजिकल चेंजेस इंट्रोड्यूस सल्तनत पिरियड. आता हा जो मुद्दा आहे हा थोडासा जो आहे एवढा सोपा नाही लिहायला, जेव्हा एकदम येतो की टेक्नॉलॉजी त्या काळात काय होती, मग त्या गोष्टी आपल्याला रिकलेक्ट करता आल्या पाहिजे, त्या पद्धतीने आपण वाचलं पाहिजे. मग ओल्ड NCERTमध्ये टेक्नॉलॉजी संबंधी एक चॅप्टर आहे सगळ्यात शेवटी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. जुन्या काळापासून पार तिच्यामध्ये जे आहे मेडिकलच्या बाबतीत काय काय इश्यू होते, सुश्रुत संहिता वगैरे वगैरे असे सगळे रेफरन्सेस तिथं आहेत बघा. फादर ऑफ प्लास्टिक सर्जरी सुश्रुताला म्हटलं आता. मग ह्या गोष्टी तिथंही ओल्ड NCERTमध्ये आहेत, तर ते तिथून कोरिलेट करणं गरजेचं आहे. इकडे जे आहे बघा, हाऊ डिड कोलोनियल रूल अफेक्ट द ट्रायबल्स इन इंडिया अँड व्हॉट वॉज द ट्रायबल रिस्पॉन्स टू कोलोनियल ऑपरेशन. हा प्रश्न बुकिश आहे डायरेक्टली, की आदिवास्यांवर ब्रिटिशांनी जे आहे कशा पद्धतीने गोष्टी डील केल्या होत्या, का अत्याचार केले आणि त्यांनी कसा रिस्पॉन्स दिला, हा प्रश्न बुकिश आहे. म्हणजे आता याच्यामध्ये याच्याकरता तुम्हाला एक प्रॉपर थॉट प्रोसेस पाहिजे. इथं हा प्रश्न एकदम काम राहून जर तुम्ही डील केला तरच होऊ शकतो तिथं. पण आता तुमच्याकडे असं आहे, तर आपण याच्यामधून 4 गोष्टी तशा करून घेणं की हे जे आहे टेक्नॉलॉजिकल चेंजेस सल्तनत पिरियड, मुघलांसमध्ये काय होतं, इकडं काय होतं, तिकडं काय होतं, तर ते तसं करून ठेवणं. कारण पॉसिबिलिटी आहे की त्या पद्धतीने त्यांनी जर तिकडं विचारला दुसरा तर. ओके, आणि याच्यातले पुढचे 3 प्रश्न जे आहे याच्यातलं बुकिश काय आहे बघा आता. ओके, आता इथं जे आहे जॉग्राफिकल फॅक्टर्स काय होते, बुकिश आहे बऱ्यापैकी. ओके, एन्शियंट इंडियामध्ये कुठं कुठं डेव्हलपमेंट्स होत्या, कसं कसं काय काय होतं, महाजनपद जी कुठं आहे ती गंगेच्या खोऱ्यात तिथं आहे बघा. ओके, महात्मा गांधी रवींद्रनाथ टागोर, हा जो प्रश्न आहे हा कम्प्लिटली जे आहे तुमच्या ब्रेन एक्सरसाइजचा भाग आहे बघा. ओके, कारण अशा पद्धतीने आपण त्याला डील केलं पाहिजे की हां हे याचे विचार काय, यांचे विचार काय, आणि मग त्याच्यामधून ते डील करणं. तर हा ब्रेन एक्सरसाइज हा पण डायरेक्ट असा बुकिश तुम्हाला असं मिळणार नाही, नवनीत हाती आले हो, अवघड सोपे झाले हो, हे प्रश्न नाही उत्तर द्या ना, तो वेगळा आहे बघा. 21 प्रश्न संचन, आयुष्य एकदम सुखात, तसं नाही. ब्रिंग आउट द सोशो इकॉनॉमिक्स इंट्रोडक्शन ऑफ रेल्वे, हा कम्प्लिटली कॉमन सेन्स ऑफ ह्युमरचा प्रश्न आहे बघा. रेल्वे
आपण जर असा विचार करत बसलो की बाबा मग इकडं काय झालं तर कुठल्या देशात, मला तर माहीतच नाही कुठल्या कुठल्या देशात रेल्वे कधी आली होती, काय संबंध येत ना, बरोबर. असं साधं सरळ सिंपल हे गणित आहे. म्हणजे तुम्हाला जे आहे ना की काही प्रश्न असे असतील की जे डायरेक्टली पुस्तकातून डील करता येतील, काही प्रश्न आता आपण काळाच्या ओघात जी थॉट प्रोसेस डेव्हलप करू इथं त्याच्यातून तुम्हाला हेल्प करतील. काही प्रश्न जे आहे शांतचित्ताने जर तुम्ही सोडवलेत, तिथं लिहिलं तर ते होणार, शांतचित्ताने विचार करणं, पॅनिक व्हायचं नाही कुठलाही प्रश्न बघून. आता बघा अख्ख्या भारतामध्ये जे काही खूप स्टँडर्ड पुस्तकं आहेत ते कॉमन आहेत बघा. फॉर एक्झाम्पल हिस्ट्रीमध्ये तुम्ही जर गेलात तर स्पेक्ट्रम इज देअर, बिपिन चंद्र आहे बघा, है ना, इंडिया स्टोरी इंडिपेंडन्सचा स्ट्रगल सगळा. त्याच्यानंतर जे आहे पोस्ट इंडिपेंडन्स पण आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे ग्रोवरचं बुक मिळतं हिस्ट्रीचं मराठीमध्ये. आता हिस्ट्री, जॉग्रफी मराठी आणि इंग्लिश दोघी भाषांमध्ये पुस्तकं अवेलेबल, त्याच पुस्तकांचे भाषांतरं पण अवेलेबल आहेत बघा. के सागरची तुम्हाला पुस्तकं मिळून जातील, सगळ्या NCERTचं भाषांतर आहे, बिपिन चंद्राच्या पुस्तकाचं भाषांतर आहे, पुस्तकं भरपूर आहेत. त्याच्याच बरोबर जे आहे आर्ट अँड कल्चरचा जर विचार केला तर त्या आर्ट अँड कल्चरमध्ये नितीन सिंगानी याचं बुक आहे, मधुकर भगत यांचं बुक आहे. त्या दिवशी तुम्हाला एक दाखवलं बघा, तशी पुस्तकं रोज येत असतात इथं. मग तेवढं आपल्याला तसं डील करून त्याच्यातून पण काय हाताला लागत नाही. म्हणून स्पेसिफिक ज्या गोष्टी समजा न्यूजमध्ये असतील, ज्याचे काही रिलिव्हन्स आहे, तशा अनुषंगाने अभ्यास करणं गरजेचं ठरतं, तर ते हेल्पफुल राहतं. अदरवाईज तुम्ही जर एवढी सगळी पुस्तकं वाचत बसलात तर फक्त एकदा बघा, प्रत्येक पुस्तकाची पानं बघा की एन्शियंट हिस्ट्री, मिडिवल हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री, वर्ल्ड हिस्ट्री, पोस्ट इंडिपेंडन्स, बिपिन चंद्रा. तुम्ही म्हणाल यालाच 5 वर्ष लागतील आपल्याला. म्हणून जे आहे की इथं ॲनालिसिस खूप मॅटर करतं की काय विचारलं जाणार आहे आणि काय विचारलं जाणार नाही. आणि हे डंके की चोट पे आहे की करंटवर जर कमांड असली तर त्या केसमध्ये तुम्ही स्वतः प्रेडिक्ट करू शकता की हे काय आहे आणि काय नाही. बरं, ते पण तुम्हाला जास्त त्रास नाही, इथून सांगितलंच जाणार आहे की तुम्हाला काय करायचं. पण तुमची तयारी कशासाठी पाहिजे की जे समोर आलं ते मी लिहिणार आहे, समजून घेणार आहे, हळूहळू गोष्टी डील होत जातील. तुम्ही जर नकार द्यायला सुरुवात केली की हे वर्क होत नाही तर ते डीलच होणार ना बघा, ते क्लिअर आहे एकदम. पण ह्या गोष्टी जरा प्रॉपरली जर लक्षात ठेवल्या तर तिच्यातून गोष्टी वर्क होतील आणि चांगल्या पद्धतीने होतील बघा. सो आपण हिस्ट्रीचं सिलेबस बघितलं, 6 प्रश्न जे लास्ट इयरला आले होते ते डिस्कस केलेत आपण. ओके, उद्या इंडियन सोसायटी आणि त्याच्यानंतर मग इथिक्स सिलेबस वाईज सुरू होईल बघा. ओके, सो जी लोक आता ऑनलाईन आहेत, तुम्हाला काही प्रश्न असला तुम्ही हिस्ट्रीबद्दल विचारू शकतात, तुम्हाला जे प्रश्न असले ते विचारू शकतात. हां, GSमध्ये असं बघा, GSमध्ये उत्तर लिहिताना जर त्याची खूपच डिमांड असेल, आता समजा फॉर एक्झाम्पल भक्ती सुफी मुवमेंट आहे, सो भक्ती मुवमेंटमध्ये तुम्हाला टिपिकल जर संत साहित्याबद्दल विचारलं आणि तुम्ही 2 ओळी टाकल्या तर एक वेळ ॲक्सेप्टेबल आहे. पण जिथं GSमध्ये ॲसच काही रेफरन्स नाही, तिथं टू द पॉईंटच उत्तर पाहिजे. एसेमध्ये तुम्ही अशा गोष्टी लिहू शकता, तिथं मुभा आहे तुम्हाला. तुम्ही कुठल्याही भाषेतली कविता लिहू शकता, कुठल्याही भाषेतला सुविचार लिहू शकता, सुभाषित लिहू शकता, पण कन्सेप्ट तुमचं जे बेसिक मीडियम आहे त्या मीडियममधून त्याचा अर्थ तुम्ही खाली लिहिणं अपेक्षित आहे. कारण तुम्ही जर समजा एखादा रेफरन्स दिला, मराठीचा दिला, पण त्या पेपर चेकरला तो डील नाही झाला, मग ते कसं करणार ना. सो तो एक मुद्दा आहे. किंवा तुम्ही एखादा समजा कन्नडमधला दिला, गुजरातीमधला दिला, उर्दूमधला दिला, तर तिथं ते जे मीडियम असेल की आयदर मराठी, हिंदी, इंग्लिश, कन्नड, उर्दू, तर तिच्यातून त्याचा अर्थ लिहून द्यायचा खाली. पण GSमध्ये असले प्रकार जर खूपच गरजेचं आहे तरच, अदरवाईज टू द पॉईंट आन्सर ॲक्सेप्टेबल आहे, बाकीचं काय नाही. ओके, काय काय हां, सगळ्यात महत्त्वाचं आता रनिंग नोट्स तुम्हाला घ्यायच्याच आहे, इथून पण मिळेल. ओके, मराठी, इंग्लिश सगळं भेटणार. पण लेक्चर जे चालू असतं ना, त्या लेक्चरमध्ये असं प्रवचन ऐकायला आल्यागत बसायचं नाही. रनिंग नोट्स तुम्हाला घ्यायच्या आहे. कशा घ्यायच्या ते मी खूप सुरुवातीच्या लेक्चरमध्ये सांगितल्या होत्या. रनिंग नोट्स घेताना कधी लक्षात ठेवा, तुमची जी नोटबुक असणार आहे, रनिंग नोट्स का घ्यायच्या त्याचं पण रिझन एक सांगतो बघा. कुठली नोट जी असते, बरोबर, आता ही जस्ट PYQ ॲनालिसिसची नोट आहे किंवा सिलेबस असतो, तर तो टॉपिक वाईज तिथं असतो ॲज पर सिलेबस. पण जे लेक्चर्स असतं ना, तर ते लेक्चर तुम्हाला नंबर ऑफ गोष्टी कोरिलेट करून देतं. आणि त्याच्यामुळे जे आहे की जे शिकवलं जाईल तो एक एक शब्द तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. हां, एखादा जोक वगैरे असला तो नका लिहू, त्याची गरज नाही. पण सिलेबस ओरिएंटेड एक एक कन्सेप्ट जी राहील ती आपल्याला हिच्यामध्ये लिहायची आहे. ओके, आणि एवढं लक्षात ठेवा की 6 ते 8:30 असं डोक्यात ठेवा, बॅकअप माइंड जे आहे.
ओके, तुम्हाला आन्सर पण लिहायचं इथं. रोज आपल्याला आन्सर रायटिंग करायची आहे सायमल्टेनियसली. रनिंग नोट्स घ्यायच्या, आणि रनिंग नोट्स घेताना काय करायचं, थोडीशी जागा इकडंच ठेवा. मी बऱ्याचदा पुढं गेल्यानंतर तुम्हाला काही रेफरन्स देत राहतो. ओके, आणि ते रेफरन्सेस तुम्हाला इकडं हे करायचे आहे. तर ह्या जागेत थोडं पानात जास्त जीव अडकवू नका की एवढं पान घालवलं माझं, है ना. तर ते घालवलेलं नाही आहे, ते कामात येणार आहे नंतर. सो थोडासा स्पेस ठेवायचा की त्याच्याबद्दल जर एखादा अजून रेफरन्स आला तर तो इथं लिहिला जाऊ शकतो. सो प्रत्येकाने रनिंग नोट्स घेणं अपेक्षित आहे. म्हणजे प्रत्येक लेक्चरमध्ये किमान 5-7 पानं तुमचे लिहून झाले पाहिजे. ओके, आपल्या नोट्स आपल्याला पटकन रिवाईज करता येतात. आपल्या नोट्समध्ये काही जर इश्यू आला किंवा तुम्हाला तिथं वाटलं की हां मला हे कळत नाही आहे किंवा ही कन्सेप्टच डील होत नाही, तर तिथल्या तिथं मला सांगा, मी परत एकदा रिपीट करेल किंवा जी फॅकल्टी असेल ती रिपीट करेल. तुम्हाला वाटलं सर्वांसमोर कसं विचारू, तर बी सेल्फिश. शेजारचा पास झाला तर काही पगार पाठवणार नाही आपल्याला, तुम्ही किती चांगले मित्र असले आणि किती चहा त्याच्याबरोबर पिलेल्या असल्यात तरी. ओके, सिम्पल गणित आहे. मग तुम्हाला जर असं वाटतंच आहे की बऱ्याचदा नाहीच मला सगळ्यांमध्ये विचारायचं, तर साईडला लिहा, लेक्चर झाल्यानंतर विचारा. पण अशी कुठलीही गोष्ट जी तुम्हाला इथं नाही समजली तशीच घेऊन तुम्ही घरी जाता कामा नाही अनसेड. कारण उद्या परत अशा 10 गोष्टी शिकणार आहे आपण, आणि जर अशा 1-1-2-2 जर तशाच राहिल्या तर काय होईल, 50-60% तसंच सपाट होऊन जाईल. तसं आपल्याला नको. थोडेसे आणि कष्ट घ्यायची सवय ठेवा. नाही तर इथून मेसवर गेलं, 10 चपात्या खाल्ल्यान जाऊन आडवे झालात, असले प्रकार करू नका. आपण इथं खाण्यासाठी नाही आलेलो, आपण इकडं फिरण्यासाठी आलेलो नाही आहे. काही गोष्टी ठेवा की तुम्हाला महिन्यातून वगैरे एखादी दिवस तुम्ही एन्जॉय करा, काहीच वाद नाही. मी असं म्हणणार नाही की 24 तास पुस्तकानं, वी आर ह्युमन बिंग्स, पण खूप रिलॅक्स आयुष्य जगू नका. हा काळ असा आहे तुमच्या आयुष्यात की इथं तुम्ही थोडंसं मेहनत घेतली पाहिजे. ते आपल्याकडं आहे ना, टाक्याचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही, है ना. दगडातून देव जरी जन्माला आला त्याला पण तो टाचणीने ठोकून तयार करतो. त्याच्यामुळे थोडेसे कष्ट घ्यायची सवय ठेवा. लेक्चरला दांड्या मारू नका. ओके, म्हणजे हे प्रत्येकासाठी असतं की तुम्हाला कसं असतं, तुमचं एक लेक्चर गेलं ना, म्हणजे तुम्ही याला सिम्पली प्रॅक्टिकली सांगतो एकदम, तुमची जी फीज आहे डिवायडेड बाय वर्षाला तुमचे जवळपास 500+ लेक्चर होणार आहे. पण 500 पकडा, तुमची फीज डिवायडेड 500 नी त्याला डिवाइड करा, फीज डिवायडेड बाय 500. एका लेक्चरची किंमत किती ती एकदा बघा. ती नक्कीच तुम्हाला एका थिएटरमधल्या मूवीपेक्षा जास्त येऊन जाईल बघा. म्हणजे तशा पद्धतीने इतकं प्रॅक्टिकल तुम्ही विचार केला पाहिजे की एवढे पैसे गेले माझ्या हातचे. आणि वर्गामध्ये तुमचा मित्र मैत्रिणी एखादे असे चांगले पाहिजेत की जे उद्या तुम्ही नसले, नाही शक्य झालं, आजारी पडलो, तर त्यांनी काय झालेलं आहे हे सांगितलं पाहिजे, नोट्स आपल्याला दिल्या पाहिजेत त्या दिवसाच्या, असं केलं पाहिजे. क्लिअर. आणि जर तुम्ही माझ्याबरोबर प्रॉपरली रनिंग नोट्स घेतल्यात, सगळ्या गोष्टी इथल्या इथं केल्या ना, मी तुम्हाला कुठलीच गरज पडत नाही, पुस्तक घ्यायची पण गरज पडणार नाही, तेही पैसे वाचतील तुमचे. अजून किती प्रॅक्टिकल पाहिजे. फक्त एवढं आहे की थोडे कष्ट घ्या. 6 तासांची झोप इनफ आहे आपल्याला, है ना. विद्यार्थी दशेमध्ये एकदम हेल्थी राहण्यासाठी 6 तास ओके आहे एकदम. 10-10 तास झोपू नका, है ना. नाही तर सगळे रूमचे चालले जातात, पाणी पण चाललं जातं, मग आपला डोळा उघडतो, असले प्रकार नको. ओके, हे लेक्चर सोडून किमान 10 ते 12 तास अभ्यास करा. गोष्टी ज्या आहेत तर ते सोप्या होतील. एवढं नाही की टाईम जास्त दिला म्हणजे होतं, कॉन्सन्ट्रेशननी तो अभ्यास झाला पाहिजे बघा. ओके, सो तेवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. क्लिअर. नाही उद्या परवा मिळेल. हां हां, ते होतील, भेटतील. चांगलं काम करावं.